सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या वेबिनारमध्ये स्वागत आणि वरिष्ठ आणि पालक मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे, माननीय यावलकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी परिचय करून दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. जळगाव जिल्ह्यातील वाळगोळगाव हे माझं मूळ गाव, तिथे माझा प्रवास चालू झाला, सरांनी सांगितलंच. पण आजचा जो विषय आहे, फक्त तुम्हाला टेक्निकल गोष्टीबद्दल माहिती देणं किंवा अभियांत्रिकीबद्दल फक्त काही गोष्टी सांगून हा वेबिनार संपूर्ण असं नाही. तुम्हाला तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत, तुमच्या मनात जे काही घालमेल असते, त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप विशेष असा आहे. 29 जुलै 2009 म्हणजे आजच्या एक्झॅक्टली 12 वर्षांपूर्वी माझा अभियांत्रिकीला प्रवेश झाला होता. आजच्या बरोबर 12 वर्षांपूर्वी. आणि 29 जुलै 2009 या दिवसांचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही जर माझा प्रवास बघितला तर तुमच्या लक्षातच येईल की 29 जुलै 2009नेच मला घडवलं. म्हणजे आजचा जो एक 12 वर्षाचा अनुभव 29 जुलै 2021ला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आता पीपीटी शेअर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मागच्या 12 वर्षाचा अनुभव मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या वेबिनारचं महत्व असं आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आज आपण इंजिनिअरिंगच नाही तर इंजिनिअरिंगच्या शाखेची प्रवेश प्रक्रिया, त्याच्यानंतर अभियांत्रिकीची एक कौशल्यपूर्ण आणि सक्सेसफुल अभियंता कसं होता येईल त्याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत. त्याच्यासोबतच प्रवेश प्रक्रियाची पात्रता काय आहे, भारतात इंजिनिअरिंग अभियांत्रिकीची शिक्षण प्रणाली काय आहे, अशा विविध मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. वेबिनारला सुरुवात करण्यापूर्वी माझी अशी विनंती आहे तुम्हाला की बरेच विद्यार्थी झूम मीटिंगवर असतील, काही फेसबुक लाईव्हवर असतील, काही युट्यूब लाईव्हवर असतील. जेही झूमवर आहेत त्यांना जर काही प्रश्न असतील आता वेबिनार दरम्यान किंवा वेबिनारच्या संपण्या अगोदर, त्यांनी ते कृपया चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत. जे फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हवर असतील त्यांनी ते प्रश्न त्यांचे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. झूमवरच्या प्रश्नांचं मी तातडीने लगेच उत्तर देणार आहे, मात्र जे युट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्हचे प्रश्न आहेत त्यांची उत्तर मी संध्याकाळपर्यंत आपल्याला पोहोचविणार आहे. तर चला सुरुवात करूया. वेबिनार ऑन इंजिनिअरिंग ए टू झेड. तर हा ए टू झेड हा कॉन्सेप्ट मी का म्हटला, मी त्याला का ए टू झेड म्हटलं, कारण की आजच्या वेबिनारमध्ये आपण इंजिनिअरिंगची संज्ञा, डेफिनेशन पासून तुम्हाला नोकरी लागेपर्यंत तुमचा प्रवास कसा होईल, ह्या टोटल प्रवासाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, आजच्या वेबिनारला मी जे तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्हाला कितपत समजेल, जे काही समजेल ते नक्की तुमच्या फायद्याचं ठरेल. पण सगळ्यात महत्वाचा जो ऍटिट्यूड तुमच्या आयुष्यात पाहिजे. इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट, नेव्हर गिव्ह अप. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या गावापासून किंवा तुमच्या शहरापासून, तुमच्या तालुक्यापासून एखाद्या यशस्वी व्यक्तीला बघत असाल. त्या यशस्वी व्यक्तीपासून ते जगातला तुम्हाला जो व्यक्ती सर्वात यशस्वी वाटतो, मी काय म्हणतोय का, जगातला तुम्हाला जो व्यक्ती सर्वात यशस्वी वाटतो, मग तो क्रिकेटर असेल, बिझनेसमॅन असेल, सायंटिस्ट असेल, प्रोफेसर असेल किंवा अजून एखादा अनन्यसाधारण व्यक्ती असेल त्या पृथ्वी तलावावरचा, त्या व्यक्तींच्या जीवनाचा प्रवास जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की त्या सर्व व्यक्तींनी, जगातल्या आजपर्यंतच्या सर्व यशस्वी व्यक्तींनी एक गोष्टी केली की दे नेव्हर गिव्ह अप. त्यांनी हार कधीच मानली नाही. त्यांनी स्वप्न बघितलं, ते स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आणि स्वप्नपूर्ती होईपर्यंत प्रयत्न करतच राहिले. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात हे सांगेल की स्वप्न बघा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुमची लढाई चालूच ठेवा. नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानू नका. हे एक प्रिन्सिपल तुम्ही जर तुमच्या आयुष्यात उतरवलं तर ह्या वेबिनारद्वारे तुम्हाला पुढे जे काही साधायचे ते नक्की तुम्हाला मिळेल. पण हा ऍटिट्यूड तुम्ही आयुष्यात बाळगणं फार फार गरजेचं आहे. तर चला, स्वप्न बघा, स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रयत्न करा आणि संघर्ष करत राहा, पण हार कधीच मानू नका. चला तर पुढे सुरुवात करूया. अभियांत्रिकी.
मी सांगितल्याप्रमाणे ह्या अभियांत्रिकी आजच्या वेबिनारचा ए म्हणजे ही संज्ञा आहे आजची इंजिनिअरिंगची. ही इंजिनिअरिंग म्हणजे काय? तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजचं पूर्ण आपलं जे वेबिनार आहे ते मराठीत आहे. मी मराठीत तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट मराठीत सांगणार आहे. पीपीटी मध्ये सुद्धा मी जेथे जेथे गरजेचं आहे तेथे मराठीत संज्ञा स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. या वेबिनारमध्ये 9वी, 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी जरी असतील आणि पालकही असतील त्यांना सुद्धा अगदी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी समजतील याची मी काळजी घेतलेली आहे. तर इंजिनिअरिंग काय आहे मित्रांनो? इंजिनिअरिंग हा असा व्यवसाय आहे की ज्याच्यात गणित आणि नैसर्गिक विज्ञान यांच्या साह्याने अनुभव प्रयोग करून मानव कल्याणासाठी जे काही योग्य रस्ते शोधले जातील ते म्हणजे अभियांत्रिकी. सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे? फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, मानव कल्याणासाठी तुम्ही शोधलेले नवीन नवीन मार्ग तुमच्या विज्ञानाचा वापर करून त्याचा अभ्यास आणि त्याचं व्यवसाय म्हणजेच अभियांत्रिकी. आणि ही डेफिनेशन दिलेली आहे अक्रेडिटेशन बोर्ड फॉर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने. आणि या सर्व प्रिन्सिपलचा शिक्षण करून त्यांना प्रॅक्टिकल पद्धतीने अंमलात आणून जो व्यक्ती करिअर करतो त्याला म्हणतात इंजिनियर. इतकी साधी सोपी व्याख्या आहे याची. आता सर्वात महत्वाचं मित्रांनो की इंजिनिअरिंगच्या मूळ शाखा कोणत्या? आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्याला फक्त इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC ह्या 4-5 ब्रांचेस विषयी माहिती असते. आणि त्याच्यातच आपण कुठेतरी आपल्या मार्कांनुसार जिथे आपल्याला जम बसेल तिथे ऍडमिशन घेतो. परंतु तसं करू नका. एक यशस्वी अभियंता होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की राईट चॉईस, राईट सिलेक्शन. तुमची निवड ही अचूक पाहिजे. निवड जर अचूक असेल ना मित्रांनो तर तुमचा अर्धा प्रवास तिथेच यशस्वी झाला असं समजा. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे तुम्ही 50% यशस्वी तेथेच झाला. म्हणून चॉईस खूप खूप महत्वाची आहे. आता जाणून घेऊयात आपण कोर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग, अभियांत्रिकीच्या मुख्य शाखा कोणकोणत्या. तर मित्रांनो अभियांत्रिकीच्या जवळपास 35 ते 40 शाखा आहेत. त्याच्यापैकी या सर्व शाखा अभियांत्रिकीच्या 4 मुख्य शाखांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. तर त्या अभियांत्रिकीच्या मुख्य 4 शाखा कोणत्या? पहिली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी. दुसरी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे यंत्र अभियांत्रिकी. तिसरी शाखा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे विद्युत अभियांत्रिकी. आणि चौथी आहे केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे रसायन अभियांत्रिकी. तर आता अभियांत्रिकी आधी मी सांगितल्याप्रमाणे अभियांत्रिकीच्या या 4 मुख्य शाखा ज्याच्यामध्ये पूर्ण 35 ते 36 किंवा 40 शाखा ह्या विभागल्या गेल्या आहेत. तर प्रत्येक अभियांत्रिकीमध्ये आपण काय करतो नेमकं त्याच्यात काय सामावलेलं असतं? तर आपल्या नावाप्रमाणे आपल्या लक्षात येईल की मेकॅनिकल म्हणजे यंत्र, मशिनरीज. तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या मशीन पासून त्या अगदी भव्य दिव्य मॅक्रो लेव्हलला जीही मशिनरीज असतात त्या सर्वांचं क्रेडिट जातं ह्या मेकॅनिकल इंजिनियर्सला. त्याची डिझाईन करणं, त्याचं उत्पादन करणं, त्याची टेस्टिंग करणं आणि ते जनतेपर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचवल्यानंतर त्यांना त्यांच्या उपयोगात आणून देणं हे काम जे असतं ते मेकॅनिकल इंजिनियरचं असतं. तुमच्याकडे बाईक असेल, तुमच्याकडे कार असेल, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही बसेस बघतात, ट्रक्स बघतात, याच्यातली जी सर्व सिस्टीम आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुळे. दुसरी ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, विद्युत अभियांत्रिकी. नावातच सर्व काही सामावलेलं आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टीम असतात. तुम्ही जे मोबाईल वापरतात, तुम्ही जे तुमच्या घरातले फ्रीज, मिक्सर, कूलर, अगदी कोणतीही दैनंदिन वापरातली कोणतीही वस्तू घ्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एलिमेंट्स हे असतातच असतात. ते जे काही छोटे छोटे पार्ट्स असतात किंवा इलेक्ट्रिक गोष्टी असतात त्या सर्व तयार करण्याचं, त्यांना चेक करण्याचं, ते चेक केल्यानंतर ते मॉडेल तयार करण्याचं, असं सर्व काम हे इलेक्ट्रिकल इंजिनियर सांभाळत असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य अभियांत्रिकी. आपल्याला सर्वांना चांगली माहिती असलेली ब्रांच म्हणजे सिव्हिल. कारण की घर, मोठमोठे रस्ते, मोठमोठ्या इमारती, मोठमोठे धरणे, मोठमोठे कालवे आपल्या सर्वांनी बघितलेलेच आहेत. आणि या सर्वांचं क्रेडिट जात आहे सिव्हिल इंजिनियर्सला. सिव्हिल इंजिनियर म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी. आणि या चौथी शाखा म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग.
केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं की फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथ, नॅचरल सायन्सेस या सर्वांचा अंतर्भाव होऊन मुख्यतः पेट्रोलियम इंजिनिअरिंग, जे पेट्रोल डिझेल तुम्हाला मिळतं त्यापासून तर विविध पेंट, प्लास्टिक, फूड आपण पुढे बघणारच आहोत, या सर्व गोष्टींचा दैनंदिन वापरातल्या शॅम्पू झाला, तुमचं कंडिशनर झालं, तुमचे नेल पेंट झालं, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही दररोज वापरतात या सर्वांचं क्रेडिट जातं केमिकल इंजिनियर्सला. आता आपण प्रत्येक शाखेच्या उपशाखा बघूया. यांना सब ब्रांचेसही म्हणतात, यांना सबसेटही म्हणतात आणि सब डिसिप्लिनही म्हणतात. तर सगळ्यात पहिली ब्रांच आपण बघूयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि हिला मदर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग म्हणतात मित्रांनो. कारण की याचं जे क्षेत्र आहे ते खूप विस्तृत आहे, खूप मोठा पसारा या क्षेत्राचा आहे. तुम्ही बघू शकतात इमेजेस मध्ये की तुम्हाला ही कार दिसते आहे, म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्या कार मध्ये तुम्हाला जे छोटे छोटे पार्ट्स दिसत आहेत ज्याच्यामुळे कार बनलेली असते, त्या सर्वांचं क्रेडिट जातं मेकॅनिकल इंजिनियर्सला. दुसरी ब्रांच आहे की प्रोडक्शन इंजिनिअरिंग. कोणतीही गोष्ट जेव्हा तयार होते, त्याचं उत्पादन होते, त्या सर्व उत्पादन प्रणालीला, प्रक्रियेमध्ये जे इंजिनियर असतात त्यांना प्रोडक्शन इंजिनियर म्हणतात. आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग सुद्धा एक वेगळी ब्रांच आहे. थर्मल इंजिनिअरिंग, उष्णता ऊर्जा, म्हणजे उष्णता ऊर्जेचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण, त्याचं डिस्ट्रीब्युशन, ते नेटवर्क कसं काम करेल, मग ते विद्युत ऊर्जा असेल किंवा औष्णिक ऊर्जा असेल, त्या सर्वांचं ते डिझाईन करणं, ती गोष्ट योग्य स्थळी आणून ठेवणं, या सर्वांचं अभ्यास तुम्ही थर्मल इंजिनिअरिंग मध्ये करता. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे औद्योगिक अभियांत्रिकी, औद्योगिकी अभियांत्रिकी. याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये ज्या काही सगळं प्रक्रिया होतात, प्रोसेसेस होतात, त्याच्या डिझाईन पासून तर त्याच्या तुमचा रॉ मटेरियल कच्चा मालापासून तर पक्का माल तयार होईपर्यंत जी प्रोसेस असते, त्याच्यात इंडस्ट्रीचे जे वेगवेगळे सेक्शन असतात, ते सेक्शनची जी एकमेकांसोबत जे संबंध असतात, जे ग्रुपिंग असतं, त्याचा ताळामेळा लावणं हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये आपण शिकतो. अकॉस्टिकल इंजिनिअरिंग हे साऊंड अँड व्हायब्रेशनशी रिलेटेड अभियांत्रिकीचे एक क्षेत्र आहे. तुमचे हेडफोन असतील, ही इमेज बघा, हेडफोन असतील, किंवा हे ऑडिटोरियम आहे, इथे एक सभा चालू आहे, या सभेचा आवाज तिथल्या प्रत्येकाला सारख्या पद्धतीने कसा जाईल आणि तो आवाज बाहेर सुद्धा जाणार नाही, याचं जे डिझाईन असतं, जे साऊंड सिस्टीम असते, जे व्हायब्रेशन सिस्टीम असते, त्याचं डिझायनिंग तुम्ही या अकॉस्टिकल इंजिनिअरिंग मध्ये करतात. आणि अकॉस्टिकल इंजिनिअरिंग सुद्धा यंत्र अभियांत्रिकीची एक उपशाखा आहे. आणि चौथी गोष्ट एरोस्पेस इंजिनिअरिंग. तुम्ही बघताय एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये आपण, एरोस्पेस म्हणजे ती मिसाईल असते, विमान सेवा असते, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रत्येक गोष्टीचं एक अनन्यसाधारण महत्व असते. त्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिझाईन तयार करणं, कमी खर्चात त्याला ऑप्टिमाइज करून ते इम्प्लिमेंट करणं, म्हणजे प्रत्यक्षात उपयोगात आणणं, याचं सर्व काम आपण एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये करतो. तर या सर्व शाखा ह्या यंत्र अभियांत्रिकीच्या उपशाखा आहेत. दुसरी ब्रांच बघूया आपण, विद्युत अभियांत्रिकी. विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. खूप कमी जणांना माहिती असेल की आपण कम्प्युटरला खूप महत्व देतो. मला तर वाटतं की प्रत्येक पालकांचं, महाराष्ट्राला नाही तर भारतातल्या, मी जे काही माझ्या 12 वर्षाच्या अनुभवात शिकलो, भारतात वेगवेगळ्या विदेशात होतो, तर प्रत्येक पालकाचं 50 ते 60% पालकांचं असं स्वप्न असतं की माझ्या मुलाने कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मुलीने विशेषतः कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं. तुम्हाला त्याचे फायदे माहिती असतील आणि असावेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सुद्धा विद्युत अभियांत्रिकीच्या उपशाखा आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग ही मुख्य शाखा नाही, त्याचा समावेश हा विद्युत अभियांत्रिकीतच होतो. तर विद्युत अभियांत्रिकीच्या उपशाखा कोणकोणत्या? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ज्याला तुम्ही ENTC ब्रांच म्हणतात, म्हणजे मोबाईलचे सर्व नेटवर्किंग, मोबाईलचे सिग्नलिंग, डिस्ट्रीब्युशन, या सर्वांचा अभ्यासक्रम या ENTC इंजिनिअरिंग मध्ये होतो. कम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला माहितच आहे, तुम्ही ज्या हार्डवेअर गोष्टी वापरतात त्याच्यामध्ये सर्व यांचा उपयोग होत असतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अगेन इट इज रिलेटेड टू द सॉफ्टवेअर्स मच मोर. कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये हा फरक आहे मित्रांनो की कम्प्युटर मध्ये तुमचा भर हा सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर हा दोघांवर असतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुमचा भर हा सॉफ्टवेअर सिस्टीमकडे जास्त असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, तुम्हाला माहिती आहे की हे जे तुम्ही सर्किट बघत आहात, कधी तुमचा मोबाईल खराब झाला, आयपॅड असेल,
मागच्या जुन्या तुमच्या टेप रेकॉर्ड्स असतील, त्याच्यावर जरा त्याला कधी त्या मेकॅनिकलने जेव्हा तुम्ही सुधारायला जातात खोलून बघितला तर बघा तुम्हाला असं सर्किट दिसतं. आयसी सर्किट्स असेल, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक वेगवेगळे एलिमेंट्स असतील, या सर्वांचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला तो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये शिकावा लागतो आणि या सर्व विषय ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंडरच येतात. आणि पुन्हा एक आहे पॉवर इंजिनिअरिंग, ऊर्जा अभियांत्रिकी. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. तुम्ही जी कधी इंडस्ट्री बघितली असेल किंवा तुम्ही इंडस्ट्रीचे जे काही व्हिडिओ बघत असाल त्याच्यात तुम्हाला तर वेगवेगळे पाईपलाईन्स आहेत, मोठे मोठे उपकरणं असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मोजण्यासाठी वेगवेगळे उपकरणं लागतात. तापमान मोजण्यासाठी, तुम्हाला प्रेशर मोजण्यासाठी, फोर्स मोजण्यासाठी, तुमचा प्रवाह पाण्याचा किंवा वेगवेगळ्या लिक्विडचा मोजण्यासाठी, त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट लागतात किंवा जे कंट्रोल सिस्टीम लागते सर्व काही ते कंट्रोल करण्यासाठी, त्याचा समावेश सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्येच होतो. आपली तिसरी ब्रांच आहे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. आता याच्याबद्दल जास्त काही सांगायचं नाही, पण याच्यात सुद्धा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत मित्रांनो. फक्त आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग माहित असते, पण ह्या ज्या काही ब्रांचेस आहे याचं स्पेशलायझेशन नंतर तुम्ही मास्टर्स म्हणजे एमटेक करताना एमई करताना ह्या ब्रांचेस तुम्हाला दिसतील, किंवा तुम्ही संशोधन करताना पीएचडी किंवा पोस्ट डॉक्टरेट म्हणजे पीएचडी नंतरचंही उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर तेव्हा ह्या सर्व शाखांचा त्याच्यात समावेश होतो. प्रत्येक शाखेस तुला म्हणजे बीटेक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, बी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल असं नाही. या सर्व उपशाखा त्याच्या पुढे संशोधनासाठी सुद्धा उपयोगात येतात. जसं एमटेक मध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असतं, एमटेक इन वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग असतं, एमई एमटेक इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असतं, बीटेक इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असतं. तर या सर्व शाखा ज्या आहेत त्या बीटेक, एमटेक किंवा अजून त्याच्या पुढचं संशोधन असेल त्याचा अंतर्भाव केला जातो. तर स्थापत्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, तुम्ही जे काही स्ट्रक्चर्स बघतात, हे रस्ते आहेत, इमारती आहेत, धरण आहेत, कालव्या आहेत, याचा समावेश स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये होतो. वॉटर रिसोर्सेस म्हणजे धरणं आणि कालवे, पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी कसा आणला जाईल आणि त्याच्यासाठी जी प्रणाली आहे ती प्रणाली कशी निर्माण करता येईल याचा अभ्यास आपण याच्यात वॉटर रिसोर्सेस मध्ये शिकतो. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे पर्यावरणीय अभियांत्रिकी, त्याच्यात आपण पर्यावरणाविषयी सर्व अभियांत्रिकी रिलेटेड गोष्टींचा समावेश केलेला असतो. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सर्वात उपयुक्त मार्ग कोणता, जलवाहतूक, रस्ते वाहतूक की हवाई वाहतूक, याचं जे काही ताळामेळा लागतो त्या तुम्ही ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये शिकता. जिओ टेक्निकल, भूगर्भशास्त्र आणि टेक्नॉलॉजी याचा समन्वय साधताना जे काही इंजिनिअरिंग शिकली जाते त्याला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणतात. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इंजिनिअरिंग. आता घरं बांधताना किंवा रस्ते बांधताना कन्स्ट्रक्शन आहेच, पण एखादं ताजमहल सारखी वास्तू बांधताना किंवा एखादा 800,000 एकर मध्ये एखादी वास्तू बांधताना जे काही ओव्हरऑल प्लॅनिंग असतं किंवा जे मॅनेजमेंट असतं ती शाखा सुद्धा स्थापत्य येते. आणि विशेष करून याच्यात सुद्धा आर्किटेक्चरल व्ह्यूज पण येतात. जरी आर्किटेक्चरल पार्ट वेगळा असला, ती वेगळी शाखा असली, वेगळं शिक्षण क्षेत्र असलं तरी सुद्धा स्ट्रक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आर्किटेक्चरल गोष्टी सुद्धा समाविष्ट असतात. मी अजूनही तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय. कोणतेही मनात विचार न करता तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता. यू कॅन मेक अ सिली मिस्टेक्स, डझंट मॅटर. मी आज याच्यासाठीच तुमच्या समोर आहे की तुम्हाला जे तुमच्या मनात खदखदत आहे ते बाहेर आणण्यासाठी. चला पहिल्यांदा बघूया आपण केमिकल इंजिनिअरिंग. स्वतः केमिकल इंजिनियर असल्यामुळे चेहऱ्यावर हसू येणारच. तर रसायन अभियांत्रिकीमध्ये मित्रांनो करतो काय आपण की तुम्ही ही जी काही फॅसिलिटी बघताय की समुद्रातून कच्चं तेल, क्रूड ऑइल, पेट्रोलियम ऑइल काढण्याची प्रोसेस असेल, नंतर ते कच्चं तेल म्हणजे पुन्हा पेट्रोलियम ऑइल जे असेल, खनिज तेल, ते तुम्ही प्रोसेस करतात, प्रक्रिया करतात. अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, आपल्या मोबाईल टॉवरपेक्षा मोठमोठे कॉलम्स असतात, अशामध्ये ती प्रोसेसिंग होते आणि डिझेल, पेट्रोल, रॉकेल, नॅफ्था असे वेगवेगळे पेट्रोलियम प्रोडक्ट्स तुम्हाला भेटतात. या सर्वांचं क्रेडिट जातं तुम्हाला, या सर्वांचं क्रेडिट तुम्ही केमिकल इंजिनियर्सला देऊ शकता आणि त्यांना द्यायलाच पाहिजे. बायोकेमिकल इंजिनिअरिंग, बायोलॉजी आणि केमिस्ट्री याचा समन्वय साधून जी ब्रांच तयार होते त्याला बायोकेमिकल इंजिनिअरिंग म्हणतात.
पेंट टेक्नॉलॉजी, जे तुम्ही पेंट बघतात, घराला पेंट करतो आपण, ऑफिसेसला करतो, त्याचं सुद्धा एक वेगळी ब्रांच आहे पेंट टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी, ज्या लोकांना चॉकलेट्स आवडत असतील, वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडत असतील, त्यांचं श्रेय जाते या फूड टेक्नॉलॉजी लोकांना. कारण की अहोरात्र मेहनत करून ते लोक याच्यात संशोधन करतात. मी याच्यात दाखवलेलं आहे, इथे बाई बघा, हे लेमन कापलेलं आहे, त्याच्यात त्याचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज चेक करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. ऑइल अँड सर्फॅक्टंट टेक्नॉलॉजी, तुम्ही जे ऑइल खातात, सनफ्लॉवर असेल, सोयाबीन असेल, मस्टर्ड असेल, राईस ब्रान असेल, पीनट्स म्हणजे शेंगदाणा तेल असेल, त्याचं सुद्धा एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे आणि ती सुद्धा रसायन अभियांत्रिकीच्या अंतर्गतच येते. पेपर अँड पल्प, तुम्ही झेरॉक्स मध्ये वापरलेले पेपर असतील, तुमच्या नोटबुक्स असतील, तुमचे रजिस्टर्स असतील, या सर्वांची सुद्धा एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे आणि ती येते पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी मध्ये. तुम्ही ज्याही काही पॉलिमर आणि प्लास्टिकच्या वस्तू वापरतात, तुमच्या पॉलिथिन बॅगेपासून ते मोठमोठ्या तुमच्या खेळणी असतात लहान मुलांची, आणि मोठमोठ्या वस्तू असतात प्लास्टिकच्या, कूलरचा आउटर केज असेल किंवा फ्रीजचं असेल, या सर्व पॉलिमर आणि प्लास्टिक इंजिनिअरिंगचा सुद्धा समावेश होतो केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या विविध शाखा प्रत्येक मेन शाखेत, मुख्य शाखेत असतात. याची तोंड ओळख तुम्हाला अभियांत्रिकीच्या प्रवेशा अगोदर असणे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण काय की तुम्ही जर तुमच्या समोर असलेले ऑप्शन्स नीट पडताळून नाही पाहिले आणि अभियांत्रिकीला गेलात, तर मित्रांनो, जर तुमचा रस्ता चुकला, तुम्ही तो नंतर ठीकही करू शकतात, पण त्याला जे प्रयत्न लागतात, त्याला जो विश्वास लागतो, तो प्रत्येकाकडेच असेलच असं नाही. तुम्ही चुकाही करू शकतात आणि तुम्हाला या चुकाची भरपाई म्हणून 1 वर्ष वाया घालवावं लागू शकतं. अजून तुमच्यासोबत खूप साऱ्या प्रश्न किंवा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्व पहिल्यांदा योग्य माहिती घ्या. प्रत्येक ब्रांचेस मध्ये सुद्धा विशिष्ट काही सामावलेलं आहे. आपला वेबिनारचा 1च तास असल्यामुळे मी सर्व डिटेलमध्ये नाही सांगत आहे, तरी सुद्धा मी पूर्ण पीपीटी तुम्हाला जेवढं होईल तितकं सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला मग, आपण काय बघितलं की इंजिनिअरिंगच्या मुख्य शाखा कोणत्या, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल. आपण त्यांच्या उपशाखा कोणकोणत्या तेही बघितलं. आता बघूया अभियांत्रिकीच्या काही विशेष शाखा, अशा शाखा की ज्यांच्यात प्रत्येक इंजिनिअरिंग मधलं थोडं थोडं काहीतरी सामावलेलं आहे. म्हणजे केमिकल मधला काही पार्ट आहे, मेकॅनिकल मधला काही पार्ट आहे, इलेक्ट्रिकल मधला काही पार्ट आहे, अशा काही वेगळ्या ब्रांचेस आहेत. याच्या पद्धती तुम्ही माहिती करून घ्या. न्यूक्लिअर इंजिनिअरिंग, आण्विक अभियांत्रिकी, करोजन इंजिनिअरिंग, म्हणजे जे तुम्ही गंज लागतो आपल्याला, मोठ्या मोठ्या जेव्हा सिस्टम असतात मित्रांनो, विमान सेवा असेल किंवा मोठे मोठे जे उपकरण असतात, त्याला जर गंज लागला आणि ते जर काही कारणास्तव खराब झालं, तर फक्त त्या व्यक्तीचं, त्या संस्थेचं, त्या औद्योगिक कारखान्याचं नुकसान नाही होत, त्याच्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मानवहानी सुद्धा होण्याची शक्यता असते. पर्यावरणाला सुद्धा खूप मोठा धोका उद्भवतो. म्हणजे आग आहे, आग बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल की आता मागच्या 1 वर्षात खूप प्रमाणात आगी ह्या केमिकल कंपन्यांना लागत आहेत. एक्सप्लोजन होत आहे, ब्लास्ट होत आहे, विस्फोट होत आहेत. त्याच्यात करोजन इंजिनिअरिंगचा सुद्धा खूप मोठा रोल असतो. कारण जे मेकॅनिकल फेल्युअर्स असते, त्या करोजनमुळे जे मेकॅनिकल फेल्युअर्स होते ते टाळण्यासाठी जो अभ्यास असतो तो या करोजन इंजिनिअरिंग मध्ये होतो. फायर इंजिनिअरिंग, खूप वेगळी आणि खूप डिमांड असलेली ब्रांच आहे फायर इंजिनिअरिंग. बीटेक इन फायर इंजिनिअरिंग महाराष्ट्रात सुद्धा अवेलेबल आहे. एनर्जी इंजिनिअरिंग, मायनिंग अँड मेटलर्जी इंजिनिअरिंग, म्हणजे एनर्जी इंजिनिअरिंग म्हणजे ऊर्जा तुमची, मायनिंग म्हणजे जे तुम्ही वेगवेगळे खनिज काढतात माइन्स मधून, ते त्याच्यात सामावलेले असते. टेक्सटाईल इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही जे कपडे वापरतात, म्हणजे वेगवेगळी ज्या लोकांना कपड्यांची कॅज्युअल असतील, प्रोफेशनल असतील, त्यांची आवड आहे, त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या मागे सर्व मेहनत असते ती टेक्सटाईल इंजिनिअरची. सिरॅमिक इंजिनिअरिंग, जे सिरॅमिक मटेरियल्स असतात त्याचा वापर तुम्ही मोबाईलमध्ये करतात, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करतात, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स मध्ये करतात, ते सिरॅमिक इंजिनिअरिंग सुद्धा खूप डिमांडिंग शाखा आहे. मराईन इंजिनिअरिंग, समुद्रविषयक अभ्यास करणारी ही मराईन इंजिनिअरिंग सुद्धा खूप खूप वेगळी आणि खूप विशिष्ट महत्व असणारी शाखा आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग, आता खरं जर म्हटलं तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग चीच एक उपशाखा आहे. बायो म्हणजे तुमच्या दवाखान्यांमध्ये तुम्ही मोठे मोठे इक्विपमेंट बघत असता. तुम्हाला MRI करायचा असेल, सिटी स्कॅन करायचा असेल, तुम्हाला डायलिसिस करताना जे इक्विपमेंट बघतात,
त्या इक्विपमेंटची जी प्रोसेस आहे ती अचूक कशी चालेल, त्याचं इन्स्टॉलेशन म्हणजे सुरू करण्याची पद्धत आणि ते सुरळीत सुरू करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते बनवताना ज्या ज्या काळजी घ्यायच्या गरजेच्या असतात, ज्या ज्या गोष्टी ह्या गांभीर्याने बघितल्या जातात, त्या सर्वांचा अभ्यासक्रम हा बायोमेकॅनिकल इंजिनिअरिंग बायोमेडिकल मध्ये होतो आणि बायोमेकॅनिकल मध्ये सुद्धा होतो. तर या काही स्पेशलाइज ब्रांचेस आहे मित्रांनो, याचा समावेश असा विशिष्ट शाखेत अभियांत्रिकीच्या करता येत नाही, त्याच्यामुळेच त्याला स्पेशलाइज ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग म्हटलं जातं. आता पटकन बघूया आपण की भारतात इंजिनिअरिंगचा स्टॅटिस्टिक्स काय आहे. भारतात अभियांत्रिकी टोटल 4000 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत की जे तुम्हाला बी बीटेक आणि एमएमटी शिक्षण देतात. सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेज असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश, ज्याच्यामध्ये 574 कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर लागतो नंबर महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये 334 कॉलेज पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. हा जो डेटा आहे ना, हा 2017 ते 18चा आहे. त्याच्यामुळे आता 2021 मध्ये तुम्ही 3 वर्षात कमीत कमी 30 ते 40 कॉलेजेस नक्कीच वाढलेली असणार. तामिळनाडूमध्ये आहेत 314 कॉलेजेस आणि पंजाबमध्ये आहेत 302 कॉलेजेस. मित्रांनो, भारतात आपल्या देशात इंजिनिअरिंगच्या टोटल जागा आहेत 15 लाख, म्हणजे दरवर्षी 15 लाख विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेतात. दरवर्षी पदवीधर अभियंत्यांची संख्या आहे 8 लाखांपेक्षा जास्त. हे झालं भारताबद्दल. भारतात टोटल 15 लाख अभियांत्रिकीचे प्रवेश होतात दरवर्षी. त्याच्यापैकी दरवर्षी 8 लाखांपेक्षा जास्त इंजिनियर उत्तीर्ण होतात. आता महाराष्ट्रात टोटल जागा आहेत 1.25 लाखापर्यंत अभियांत्रिकीच्या. त्याच्यापैकी 50 ते 60 हजार जागा या खाली असतात. मी ते पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेन. एक ओव्हरऑल तुमच्या समोर भारतातलं अभियांत्रिकी कॉलेज संख्या याच्यासाठीच मांडली की तुमच्या समोर जी कॉम्पिटिशन आहे ती यायला पाहिजे. 15 लाख विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. भारतीय अभियांत्रिकी शिक्षण व्यवस्था, इंजिनिअरिंग एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, कशी आहे सिस्टीम भारतात. तर भारतात ज्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे म्हणजे केंद्रीय संस्था आहे, त्याच्यात IITs, जे सर्वांचं स्वप्न असतं की IIT ला शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर NITs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 23 IITs भारतात आहेत. भारतात 23 IITs आहेत आणि 31 NITs आहेत. त्याच्यानंतर ह्या केंद्रीय संस्थांसोबतच काही दुसऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याला केंद्रीय संस्था म्हणतात, ज्यांचा खर्च आणि ज्यांची मालकी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत असते, त्यांना केंद्रीय संस्था म्हणतात. त्याच्यात IIITs आहेत, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वाव देण्यासाठी आणि उद्या त्याचा गरज असल्यामुळे भारत सरकारने IIITs नावाचे विविध संस्था भारताच्या विविध शहरांमध्ये निर्माण केलेल्या आहेत. तर IIITs धरून अशा संस्था ज्या आहेत त्यांची संख्या आहे 30 भारतात. आता प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटीज, खासगी स्वायत्त संस्था की ज्यांची ही स्वतःची म्हणजे ती सेपरेट युनिव्हर्सिटीज असते, ते स्वतःच्या अभ्यासक्रमही आखतात, स्वतःच्या एक्झामही घेतात आणि स्वतःची रिझल्टही लावतात आणि त्यांना स्वतःच्या नावानेच डिग्री दिली जाते. ते कोणत्याही विद्यापीठाच्या अंतर्गत येत नाही किंवा कोणत्याही कॉलेजेसच्या अंतर्गत येत नाही, म्हणून त्यांना स्वायत्त स्वतःसाठी त्यांना मालकी हक्क प्रदान केलेले असतात. असे कोणकोणते कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात. बिट्स पिलानी आहे पिलानीला, VIT वेल्लोर आहे तामिळनाडूला, मग MIT मणिपाल आहे मणिपाल शहरात. असे आता याची एक्झॅक्टली संख्या सांगणं खूप कठीण होतं, म्हणून मी त्याची संख्या टाकली नाही येते, पण तरी पण त्यांची संख्या असेल 40 ते 50च्या घरात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की स्टेट लेव्हल इंजिनिअरिंग कॉलेज. प्रत्येक राज्यात भारताच्या 29 राज्यांमध्ये आणि 7 किंवा आता 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये टोटल 4000 पेक्षा जास्त अभियांत्रिकी कॉलेजेस आहेत. म्हणजे तुम्हाला 4000 पेक्षा जास्त कॉलेजेस ऍडमिशन साठी उपलब्ध आहेत. त्याच्यात IIT सुद्धा आल्यात, NIT सुद्धा आल्यात आणि IIT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुद्धा सारख्या केंद्रीय संस्था सुद्धा आल्यात. आता बघूयात, आता आपण काय बघितलं, इंजिनिअरिंगच्या मुख्य शाखा, उपशाखा, अभियांत्रिकीच्या टोटल जागा किती, अभियांत्रिकी शिक्षण प्रणाली किती,
पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे इंजिनिअरिंगची प्रवेश पात्रता काय. तुम्हाला एकतर 10वी नंतर डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा 12वी विज्ञान शाखेनंतर तुम्हाला प्रवेश परीक्षा देऊन अभियांत्रिकीला जाता येतं. हा आयुष्यातला सर्वात कठीण प्रश्न असतो की अभियांत्रिकीला प्रवेश केव्हा घ्यायचा. खूप खूप जटिल प्रश्न आहे आणि जटिल याच्यासाठी आहे की आपण त्याला जटिल करून ठेवतो. तर आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्याच्यावर तुम्ही जर फोकस केला, नीट तुमचं स्वयं अध्ययन केलं, पालकांनीही मुलांना नीट त्याच्याबद्दल जर जाणीव करून दिली, तर मला वाटते याच्यातून तुम्ही नक्कीच मुक्त होऊ शकता आणि एक योग्य निवड तुम्ही तुमच्या अभियांत्रिकी क्षेत्रात करू शकता. चला तर मग बघूया आपण डिप्लोमा नंतर अभियांत्रिकीला जायचं की 12वी विज्ञान शाखेनंतर जायचं. दोघं ऑप्शनचे फायदे काय आणि दोघं ऑप्शन केल्यानंतर कुठे तुम्हाला संधी आहेत आणि कुठे थोडं तुम्ही तुमचा निर्णय चुकू शकतो. आता डिप्लोमाला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, माझं म्हणणं नीट ऐका मित्रांनो, डिप्लोमाला प्रवेश त्याच विद्यार्थ्यांनी घ्यावा की ज्यांचं आयुष्यातलं ध्येय ठरलेलं आहे. त्यांना फक्त आयुष्यात एकच गोष्ट करायची आहे की त्यांना अभियंताच व्हायचं आहे. अभियांत्रिकी माझ्यासाठी बनलेली आहे आणि मी अभियांत्रिकीसाठीच बनलेलो आहे असं ज्यांचं ठाम मत झालेलं असेल, त्यांनीच फक्त 10वी नंतर डिप्लोमाला जायचं. डिप्लोमाला जाण्यापूर्वी डिप्लोमाच्या सर्व शाखांविषयी, डिप्लोमाच्या जागांविषयी, अभियांत्रिकी कॉलेजेस विषयी, त्यांच्या गुणवत्तेविषयी सर्व माहिती असणं अत्यावश्यक आहे. डिप्लोमा करण्याचा फायदा मित्रांनो हा आहे की डिप्लोमा नंतर सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आणि डिप्लोमा करून अभियांत्रिकी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी असतात. म्हणजे एक विद्यार्थी, एखादा विद्यार्थी जर डिप्लोमा करून अभियांत्रिकीला गेला, अभियांत्रिकी उत्तीर्ण झाला चांगल्या गुणांनी, एक यशस्वी अभियंता म्हणण्यासारखा तो स्किलफुल झाला, कौशल्यपूर्ण झाला, तर त्याला 2 वेळ संधी आहेत नोकरीच्या. तो डिप्लोमाच्या बेसिसवर सुद्धा नोकरीला जाऊ शकतो किंवा तो अभियांत्रिकीच्या बेसिसवर सुद्धा नोकरीला जाऊ शकतो. हे त्याचं महत्व आहे, डिप्लोमाचं सर्वात जास्त महत्व. परंतु डिप्लोमाला प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टी आहेत मित्रांनो. मी सांगितल्याप्रमाणे आयुष्यात फक्त अभियंताच व्हायचं असेल तरच डिप्लोमाला प्रवेश घ्या. फक्त गुणांच्या आधारे डिप्लोमाला प्रवेश घेऊ नका. जळगाव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात जो माइंडसेट असतो की 10वीला ज्या विद्यार्थ्यांना 90-95% गुण मिळाले किंवा त्याच्यापेक्षा अजून जास्त मिळालेत आणि ते मिळतात सर्वांना आता, तर मग डिप्लोमाला जायचं. एक उदाहरण सांगतो सोपं. 3 मुलं असतात, चौधरी काका, पाटील काका आणि कुलकर्णी काका. तिघांची मुलं 10वीला असतात. तिघांना 10वी मध्ये 91, 92 आणि 95% मिळतात. आता कुलकर्णी काकाच्या मुलाला मिळतात 92%, चौधरी काकाच्या मुलाला मिळतात 91% आणि पाटील काकाच्या मुलाला मिळतात 95%. आता चौधरी काकांचा मुलगा डिप्लोमाला जातो म्हटल्यावर पाटील काकाच्या मुलाला त्याच्यापेक्षा 4% जास्त आहे. मग पाटील काकांना वाटतं की नाही, माझा मुलगा सुद्धा डिप्लोमाला गेलाच पाहिजे. तसं करू नका. 10वीच्या गुणांच्या भरोश्यावर डिप्लोमा किंवा करिअर चूज करणं हा सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यात चुकीचा निर्णय ठरू शकतो. तो ठरलाही आहे. मागच्या 12 वर्षात 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी याच्याबद्दल वैयक्तिक मार्गदर्शनही केलं आहे आणि सांगितलेलं आहे की कुठे कसा निर्णय घ्यायचा. म्हणून डिप्लोमाला प्रवेश फक्त गुणांच्या आधारे घेऊ नका. डिप्लोमाला प्रवेश घेण्याआधी सर्व गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे. गरज भासल्यास अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्या. ते तुमचे शिक्षक असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांची मदत घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पियर प्रेशर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, पियर प्रेशर, मित्र मैत्रिणींचा दबाव किंवा ठासापोटी डिप्लोमाला प्रवेश घेऊ नका. एखाद्याला 90 मिळाले त्याने डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि तुम्हाला 95 आहे, तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घेतला नाही म्हणजे समाजात कुठेतरी तुमची नाचक्की होईल, कुठेतरी तुमच्या पालकांना प्रश्न उत्तर द्यावे लागतील किंवा लोक प्रश्न विचारतील. त्याचा विचार अजिबात करू नका. आणि विद्यार्थ्यांपेक्षा मी पालकांना विनंती करेल की समाजातील प्रतिष्ठेपुढे मुलांची करिअरची वाट चुकणार नाही याची प्लीज तुम्ही काळजी घ्या. 10वीला वय वर्ष असतं 16, त्यावेळेस विद्यार्थ्याला त्याच्या करिअर विषयी पूर्णपणे क्लॅरिटी असेल, समज असेल असं नाही, हे तुम्हालाही कळतं. आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी मी स्वतः असल्यामुळे, ग्रामीण भागातून आल्यामुळे प्रत्येक पालकांकडे त्याच्या करिअर विषयी किंवा अभियांत्रिकी क्षेत्राविषयी पूर्ण माहिती असेलच असं नाही. विद्यार्थ्यांकडे नसेल, पालकांकडे नसेल, तर पण पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही
त्याला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या लोकांना त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी भेट घालून द्या. आणि मित्रांनो, आज या इंटरनेटच्या युगात आणि 21व्या शतकात मागच्या कोरोनाच्या काळात 1.5 वर्षात ज्या प्रकारे आपण व्हर्च्युअली एकमेकांना कनेक्टेड झालो आहोत आणि आज सुद्धा आपण एकमेकांशी संवाद साधतो आहोत, ते काहीच अशक्य राहिलेलं नाहीये. तुम्ही युट्यूबवर जा, तुम्ही सोशल मीडियावर जा, तुम्हाला सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती अचूक पद्धतीने मिळू शकते. तशी तुम्ही माहिती काढा, प्रायमरी माहिती, प्राथमिक माहिती, नंतर एका तज्ञासोबत जाऊन बोला, बसा. 10वीच्या रिझल्ट नंतर डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी खूप सारा अवधी असतो. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. कुठलीही घाई करण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, डिप्लोमाला प्रवेश घेतला नाही म्हणून अभियंता होता येत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला 12वी नंतर संधी आहे. आता डिप्लोमाला न जाता डिप्लोमाच्या वेळेस तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल, तुम्हाला कळत नसेल की नेमकं काय करायचं, किंवा तुम्हाला अभियांत्रिकी सोबतच फार्मसी असेल किंवा मेडिकल असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, आर्किटेक्चर असेल, अशा खूप साऱ्या गोष्टींबद्दल सारखीच आवड असू शकते की मला अभियांत्रिकी सुद्धा 100% आवड आहे आणि मला फार्मसीमध्ये सुद्धा 100% आवड आहे. मग मी जर डिप्लोमाला गेलो तर असे जर प्रश्न असतील तर लक्षात घ्या. 11वी आणि 12वी करून म्हणजे 10वी नंतर 11वी विज्ञान प्रवेश घेतल्यावर तुम्हाला 2 वर्षाचा अवधी आहे. तुमच्या आवडीनिवडी स्वतःचं स्वयं अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे, जे तुम्हाला या 2 वर्षात सहज रीतीने करता येऊ शकतं आणि तुम्ही ते करणारही आहात. म्हणून काय करायचं, जर तुम्हाला तळ्यात मळ्यात असेल आणि तुम्ही साशंक असाल स्वतःबद्दल, नेमकं करायचं काय, मी नेमकं काय करायचं, मला अजूनही क्लॅरिटी नाही आहे, मला सर्वांशी बोलून झाल्यानंतर सुद्धा पटत नाहीये की मी अभियांत्रिकीला जावं की नाही जावं, किंवा जावं तर मग कोणत्या ब्रांचला जावं, मग मी काय करायचं. तर अशा वेळी द्विधा मनस्थितीत तुम्ही स्वतःशी संवाद साधा, स्वतःचं सेल्फ अनालिसिस करा, तुमच्या पालकांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला, जे वरिष्ठ असतील त्या क्षेत्राचे त्यांच्याशी बोला. आणि जर तुम्हाला वाटते की आपण स्वतःला 2 वर्ष द्यायला पाहिजेत, ज्याच्यात तुम्हाला शेकडो शिक्षण क्षेत्राविषयी माहिती मिळेल. अभियांत्रिकीबद्दल तर मिळेलच, तुम्ही ते मिळवालच, परंतु फार्मसी, मी जे खाली नावं टाकले, आर्किटेक्चर, फार्मसी, मेडिकल, हॉटेल मॅनेजमेंट, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, नर्सिंग, अशा वेगवेगळ्या क्षेत्राविषयी तुम्हाला भरमसाठ माहिती मिळेल. आणि मग 12वी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारा की समजा तुम्ही 10वीला असाल 2021ला आणि 2023ला तुमची 12वी झाली, तर स्वतःला प्रश्न विचारा की 2021 इतकं मला अभियांत्रिकीत रस आहे का, मी अभियंत्रीला जायला पाहिजे का. आणि तेव्हाच जर उत्तर असेल हो, की अजून सुद्धा मला वाटते की मी अभियांत्रिकीसाठीच बनलेला आहो, मला त्याच्यासाठीच माझ्या सर्व ते गुण आहेत, माझ्याकडे ती आवड आहे, मी तासनतास त्याच्यात कोणताही मनात भीती न बाळगता, मला कोणत्याही प्रकारचं टेन्शन न येता मी सहजपणे त्याच्यात इंटरेस्टेड असून तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो आणि पुढे माझ्या त्याच्यात करिअरही करू शकतो, इतका तुमच्या मनात जर क्लॅरिटी असेल तर मग तुम्हाला 12वीचा निर्णय योग्य असेल. थोडक्यात, डिप्लोमाला फक्त त्याच विद्यार्थ्यांनी जायचं ज्यांचं आयुष्यात ध्येय ठरलेलं आहे की फक्त अभियंता व्हायचं आहे. तुमच्या मनात शंका कुशंका असेल, 12वीला जा, 2 वर्षात अभियांत्रिकी सोबतच इतर शिक्षण क्षेत्रांचा अभ्यास करा, माहिती मिळवा आणि मग 12वी नंतर ठरवा की आता अभियांत्रिकीच करायची की वेगळं काय करायचं. चला बघू. आता पुन्हा 12वीला गेले, मग आता 12वी समोर तुमच्या पुढे 2 प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्तरावरील जेईई द्यायची की एमएसटी सीट द्यायची. मित्रांनो, जेईचा जो सिलेबस आहे किंवा जो पॅटर्न आहे तो थोडा कठीण आहे, टफ आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर अगदी 11वीच्या पहिल्या दिवसापासून 11वीच्या अभ्यासक्रमासोबतच तुम्हाला जेईचा अभ्यास करावा लागेल किंवा एमएसटी सीईटीचाही करावा लागेल. पण तुम्हाला जेई साठी त्याच्यात पण जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स हे 2 असतात. मी तुम्हाला आज फरक सांगणार नाही, पुन्हा कधीतरी आपण भेटू तेव्हा बोलूच डिटेलमध्ये त्याच्याबद्दल. पण जेई ही थोडी कठीण स्वरूपाची आहे कारण की राष्ट्रीय स्तरावरची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जास्त प्रिपरेशन लागेल. जितक्या लवकर तुम्ही हा निर्णय घ्याल, जर तुम्हाला जेई द्यायची असले तर लवकरात लवकर सुरुवात करा. एमएसटी सीटचं कसं असतं की तुम्ही 11वी 12वी करत असताना तो सिलेबस तुमचा कव्हर झालेला असतो, कारण की राज्य सरकारची परीक्षा असल्यामुळे जे पाठ्यपुस्तकात असेल त्याचाच समाविष्ट केलेला असतो. किंवा आता मागच्याच काही वर्षांपूर्वी जेईचा थोडा सिलेबस त्यांनी एमएसटी सीईटी मध्ये सुद्धा घेतलेला आहे आणि 11वी 12वीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा घेतलेला आहे.
त्याच्यामुळे तो सिलेबस तुमचा कव्हर होऊन जातो. पण जेई मध्ये अजून साऱ्या एनसीईआरटीचा जो अभ्यासक्रम असतो म्हणजे सीबीएसई पॅटर्नचा, त्याच्यात थोडं जास्त प्रमाणात सिलेबस असतो आणि थोडे वेगळे कॉन्सेप्ट असतात जे कदाचित आपल्या राज्य सरकारच्या प्रत्येक राज्य सरकारचा, मी फक्त महाराष्ट्राबद्दल नाही बोलत आहे, तामिळनाडू किंवा पंजाब, उत्तर प्रदेश, प्रत्येक राज्य सरकारच्या सिलेबसमध्ये अंतर्भाव असेलच असं नाही. त्याच्यामुळे जेई जर प्रिपरेशन करायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. एमएसटी सीईटी करताना सुद्धा खूप मेहनत करावी लागेल. फरक हाच आहे की दोघं परीक्षांची डिमांड वेगळी आहे. दोघं परीक्षां थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसला संधी मिळणार आहे. जेई जर केली, जेईच्या थ्रू तुम्ही मेन्स जर पास झाला तर तुम्ही एनआयटीजला जाऊ शकतात, सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स, मी ज्या सांगितल्या IIIT, ते तशा संस्थांना जाऊ शकतात. जेई ऍडव्हान्स जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्ही IITला जाऊ शकता. पण त्याच्यासाठी कठीण परिश्रम आणि सातत्यता, कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे आणि तुम्हाला ती राखावीच लागेल. याच्याबद्दल जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्कीच पुन्हा कधीतरी तुमच्याशी याच्याबद्दल संवाद साधेलच. आज फक्त एवढंच सांगतो की दोघं परीक्षा वेगवेगळ्या आहेत. दोघं परीक्षांमध्ये गुरफटून जाऊ नका. एका कोणत्याही परीक्षेवर फोकस करा. दोघं करायला जाल एकही हाती लागणार नाही आणि याच्यामुळे सर्वात जास्त विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशन येतं, कारण की दोघं गोष्टी एकत्र करताना बघतात. होत नसेल सोडून द्या. प्रत्येक जेईचा विद्यार्थी खूप यशस्वी होईलच याची काही गॅरंटी नाही. तुम्ही एमएसटी सीईटी करून सुद्धा यशस्वी होऊ शकतात. आमच्याकडे जेई नव्हती, AIEEE होती. मी 2009 साली AIEEE दिली नाही, मी एमएसटी सीईटी दिली, ती उत्तीर्ण झालो, बीटेक केलं, त्याच्यानंतर 2 वर्ष जॉब केला, एमटेक केलं, तिथे सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलो. त्याच्यामुळे फक्त न्यूनगंड बाळगू नका. ग्रामीण भागातील माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की फक्त न्यूनगंड बाळगू नका. न्यूनगंड हा अशी म्हणजे काय कन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हरल्यासारखं वाटतं. तुम्ही हरलेले नाही आहात. तर न्यूनगंडाबद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला. चला आता आपण बोलूया की इंजिनिअरिंग महाविद्यालयाची निवड कशी करावी. मित्रांनो, आपण महाविद्यालय सिलेक्ट करताना काय बघतो? चमचमणाऱ्या बिल्डिंग्स, मोठमोठे कॅम्पस, त्यांचे बाग बगीचे, त्याचा कापणाऱ्या इमारती, आणि याच्यामुळे आपण खूप खुश होतो की मला खूप चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाले. मित्रांनो, त्या बिल्डिंगांवर, त्या स्ट्रक्चरवर, त्या लेआउटवर कधीच जाऊ नका. तर महाविद्यालयाची निवड करताना काही मुद्दे आहेत, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि मला विश्वास आहे की जर या मुद्द्यांचा तुम्ही अनालिसिस केलं प्रत्येक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्या अगोदर, तर नक्कीच तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज मिळायला काहीच हरकत नाही आणि मिळणार सुद्धा. तर फीज सगळ्यात महत्वाचं असतं की किती फीज आहे, अकोमोडेशन, राहण्याची व्यवस्था आहे का, हे 2 मुद्दे बाजूला ठेवा. हे मुद्दे प्रत्येक जण तपासतोच, म्हणजे कोणताही विद्यार्थी, कोणतेही पालक चेक करत असतो. पण तुम्ही काय चेक करायला पाहिजे? त्या कॉलेजचं स्थापना वर्ष काय आहे, किती वर्षांपूर्वीची जी संस्था आहे, त्याला AICTE म्हणजे ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन फॉर इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ही संस्था भारत सरकारची अशी आहे की जी भारतात अभियांत्रिकीचं शिक्षणचं सर्व नियमावली, सर्व काही तयार करते. म्हणजे A to Z ही अभियांत्रिकीची व्यवस्था करणारी जर सरकारची कोणती संस्था असेल तिला AICTE म्हणता. मी इमेज दाखवलीच आहे तुम्हाला. त्याची मान्यता कॉलेजला आहे का? कॉलेजला नॅक या कमिटीची, नॅक संस्थेची किंवा NBA संस्थेची प्रमाणपत्र आहे का? हे प्रमाणपत्र असणं म्हणजे गुणवत्तेचं प्रतीक आहे. तुम्हाला नॅकचं अक्रेडिटेशन आहे किंवा NBAचं अक्रेडिटेशन आहे म्हणजे तुमच्या कॉलेजला तुम्ही गुणवत्ता जोपासली आहे. जसं तुम्ही ISO सर्टिफिकेशन म्हणता, तसं कॉलेजची गुणवत्ता तपासण्यासाठी किंवा विद्यापीठांची गुणवत्ता तपासण्यासाठी ही अक्रेडिटेशन्स आहेत, त्या संस्था आहेत भारत सरकारच्या. त्या गुणवत्ता तपासतात आणि ते प्रमाणपत्र देतात की नॅक अक्रेडिटेड, NBA अक्रेडिटेड. हे तुम्ही तपासा, नक्कीच तपासा प्रवेशा अगोदर. तुम्ही कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट इयर तपासल्यानंतर हेही तपासा की कॉलेज जरी तुमचं 1989चं असलं किंवा 90चं असलं तरी पण काही ब्रांचेस या अगदी 2 वर्षापूर्वी चालू झालेल्या असतात. मग त्या 2 वर्षापूर्वी चालू झालेल्या ब्रांचला प्रवेश घ्यायचा की नाही, त्या कॉलेजला तेवढ्या सोयी सुविधा आहेत का, चांगले फॅकल्टी आहेत का, हेही तपासा. कॉलेज असेल 1960चं आणि त्याचे तुम्हाला जायचं कम्प्युटर इंजिनिअरिंगला आणि शाखा चालू झाली आहे 2020ला. काही कॉलेजेसमध्ये 2 बॅचेस असतात, बॅच A, बॅच 1, त्याला G1, G2 किंवा असं काही वेगळी संकल्पना असते. तर तेही तपासा.
2 शिफ्ट मध्ये असतात, शिफ्ट 1 शिफ्ट 2. शिफ्ट 2 चालू झाली असेल तुमची 2020 ला, तुम्ही शिफ्ट 2 मध्ये गेलात आणि तेथे शिक्षक नाही आहेत, पुरेशा लॅबोरेटरीज नाही आहेत, सोयी सुविधा नाही आहेत, मित्रांनो तुम्हाला तिथे खूप सारं फ्रस्ट्रेशन येईल आणि तुम्हाला चुकल्यागत वाटेल. म्हणून ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. शाळेचे, त्या कॉलेजेसचे, महाविद्यालयाचे, विद्यापीठांचे माजी विद्यार्थ्यांची कामगिरी काय आहे, तिथल्या शिक्षकांचा अनुभव काय आहे. माझ्या मते सर्वोत्तम महाविद्यालयाची निवड म्हणजे तिथल्या शिक्षकांचा अनुभव. हाळाचे शिक्षक जर तुम्हाला मिळाले मित्रांनो, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी स्वतःला नशिबान समजतो की मला चांगले शिक्षक प्रत्येक स्तरावर मिळाले. त्याच्यामुळेच आज मी इथे असल्यात माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. आणि प्रत्येक यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात शिक्षकांचा खूप खूप मोठा वाटा असतो. त्याच्यामुळे त्या शिक्षकांचा अनुभव तपासा. बिल्डिंग चेक करण्यापेक्षा शिक्षकांचा अनुभव तपासा, त्यांचं संशोधन कार्य बघा, त्यांनी आजपर्यंत घेतलेली मेहनत बघा आणि शक्य असल्यास कॉलेजला ऍडमिशन पूर्वी भेट द्या. जाऊन तिथे तपास काढा, मित्रांकडून किंवा स्वतः भेटून तपास काढा आणि मगच तुमची ऍडमिशन कन्फर्म करा. आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे, हा प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. बी आणि बीटेक आणि खूप सारे गैरसमज समाजात या प्रश्नाबद्दल आहे. इंजिनियर्स मध्ये सुद्धा आहेत, काही काही इंजिनियर्सला सुद्धा याच्याबद्दल माहिती नसते. टेक्निकली बघायचं झालं तर मित्रांनो, बी आणि बीटेक यामध्ये काहीच फरक नाहीये. टेक्निकली, तांत्रिक दृष्ट्या त्याच्यात काहीच बदल नाहीये. म्हणजेच काय तर गंगाधरी शक्तिमान आहे. आता ज्यांना गंगाधर आणि शक्तिमान माहित नसेल त्यांनी त्यांच्या पालकांना विचारलं की विचारा आजच्या विद्यार्थ्यांनी की गंगाधर आणि शक्तिमान कोण होते. मला खात्री आहे की त्यांचे पालक त्यांना व्यवस्थित समजून सांगतील की माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे. त्याच्यात टेक्निकल दृष्ट्या कोणताही फरक नाहीये. द डिफरन्स बिटवीन द टू इज मिनिमल, विच इज इन टर्म्स ऑफ सिलेबस स्ट्रक्चर आणि पॅटर्न. मी तुम्हाला सांगितलेलं उत्तर तुम्हाला इंटरनेटच्या कोणत्याही वेबसाईटवर भेटणार नाही मित्रांनो. कारण की याच्यात मी खोदून माहिती काढली, स्वतःला प्रश्न विचारून माझ्या स्वतःच्या अनुभवावर तुम्हाला सांगतो की बी बीटेक मध्ये फक्त थोडासा फरक आहे. जसा शक्तिमान वेगळा दिसतो, गंगाधर वेगळा दिसतो, त्याप्रमाणे त्याच्यात फरक आहे. तो फक्त सिलेबस स्ट्रक्चर म्हणजे अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासक्रमाचा जी आखणी आहे त्याच्यात. तर झालं काय मित्रांनो, ह्या आता समाजात काय गैरसमज आहे की बीटेक हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे, म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी चांगल्या शिकवल्या जातात, सुधारित गोष्टी शिकवल्या जातात. आणि बी मध्ये या थेरॉटिकल गोष्टी शिकवल्या जातात, फक्त पुस्तकी अभ्यासक्रम असतो. ही चुकीची समज आहे, हा गैरसमज आहे समाजात. असं काही नसतं. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की फरक काय आहे आणि तो का आला. झालं असं मित्रांनो की भारतीय इंजिनिअरिंग शिक्षण प्रणालीमध्ये बीटेक ही पदवी देत आहेत फक्त, आणि देत होते काही वर्षांपूर्वी IITs, NITs आणि काही ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा काही स्वायत्त संस्था, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण त्यांनी बीटेकची डिग्री द्यायला सुरुवात केली आणि अजूनही राज्य सरकारच्या अंतर्गत स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन डॉट 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 इंजिनिअरिंग ही पदवी मिळते तुम्हाला. तर ते काय आहे, कारण की बीटेकची जी पदवी आहे, जो हा सिलेबस आहे ह्या कॉलेजेसचा, IITचा, NITचा, हा दरवर्षी बदलतो किंवा दर 2 वर्षांनी बदलतो. काळानुसार जी गरज आहे त्यानुसार अभ्यासक्रम बदलतो. ह्या संस्था तेवढी मेहनत घेतात आणि त्यानुसार अभ्यासक्रमांमध्ये गोष्टीचा समावेश करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवतात. आता राज्यस्तरावर काय होतं की विद्यापीठ जे आहेत त्यांचा सिलेबस किंवा त्यांची सिलेबस पॅटर्न हा दर 5 ते 10 वर्षांनी बदलतो. हा फक्त त्यातला फरक आहे. मग झालं असं की जे हे विद्यार्थी बीटेक पास आउट झाले IITs NITs मधून, त्यांना खूप चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या. ऑफकोर्स ते जर भारतातल्या सर्वोत्तम कॉलेजेस मधून शिकलेले आहेत तर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, मोठमोठे पॅकेजेस मिळाले आणि मीडियाने ते लोकांसमोर आणलं. तर झालं असं की लोकांना असं वाटलं की बीटेक केल्यावरच नोकरी मिळते. पण फरक हा आहे की बीटेकची डिग्री ही कमीत कमी कॉलेजेस देतात. पण BE करून आणि बीटेक करून तुम्हाला कुठेही नोकरी मिळाली नाही किंवा याच्यात फरक असं होणार नाही. ज्या सरकारी नोकरी बीटेक साठी अवेलेबल आहेत त्या BE साठी सुद्धा आहे आणि ज्या BE साठी आहेत त्या बीटेक साठी सुद्धा आहे. त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका.
त्याच्यात तांत्रिकदृष्ट्या कोणताच फरक नाही. फक्त जो सिलेबस पॅटर्न असतो तो थोडा सुधारित असतो आणि लवकर बदलतो, त्याच्यामुळे बीटेकला थोडं वरचढ मानलं जातं असं समाजात आहे, पण तसं काहीच नाहीये. विद्यापीठांनी जर उद्या ठरवलं की दर 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी आम्ही अभ्यासक्रम बदलू, केंद्र सरकारच्या योजनांसोबत किंवा IIT सोबत आम्ही आमची स्ट्रक्चराइज करू सिलेबस, तर बी आणि बीटेक सुद्धा इक्वलच होईल. त्याच्यात 0.1% पेक्षा जास्त फरक नाही, नगण्य असा फरक आहे. त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. बी जरी झालं तरी तुम्ही गुणवंत होणारच, बीटेक जरी झाला तरी गुणवंत होणारच. निशंक राहा. आता एक वेगळा मुद्दा की इंजिनिअरिंग भाषेची भीती. मित्रांनो, हा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनात जो प्रश्न असतो, अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेवेळी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शहराकडे जाता, ग्रामीण भागातून अगदी जळगाव जिल्ह्यातल्या किंवा एखाद्या जिल्ह्यातल्या छोट्या गावचा विद्यार्थी, 500, 600, 1000 लोकसंख्या असलेल्या गावचा विद्यार्थी जळगाव सारख्या किंवा मुंबई सारख्या, पुण्यासारख्या शहरात जातो. अस्खलित इंग्रजी बोलणारी ती मुलं मुली बघून त्याला तेथच वाटते की आपण संपल्यात जमा आहोत, आपल्याला काहीही होणार नाही. हा न्यूनगंड पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका. इंग्रजी येत नाही म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही असं नसतं. मित्रांनो, इंग्रजी भाषा फक्त तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पुढे जाण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी असलेलं एक साधन आहे, एक मार्ग आहे. तुम्ही जेवढं त्याच्यावर प्रभुत्व मिळवाल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या कलिग सोबत, सहकाऱ्यांसोबत संवाद साधू शकाल, तुमच्या क्लायंट सोबत संवाद साधू शकाल, तुमच्या कस्टमर सोबत संवाद साधू शकाल. तो फक्त एक मार्ग आहे. त्याच्यामुळे इंग्लिश आला नाही म्हणून तुम्ही हरलात असं अजिबात नसतं. एक छोटंसं उदाहरण देतो. टाइम होतोय परंतु खूप लवकरात लवकर मी पुढचे मुद्दे कव्हर करतोय. मी नॉर्वेला होतो, बर्गन शहरात. आमची एक आंतरराष्ट्रीय विज्ञान महासंमेलन चालू होतं. त्याच्यामध्ये जापानचे आणि चायनाचे काही सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आले होते. मीही त्या संमेलनाला हजर होतो. 2018 सालची गोष्ट आहे. तर जपानच्या एका शास्त्रज्ञाने सुरुवात करण्यापूर्वी 2-3 ओळी आम्हाला सांगितल्या. डिअर फेलोज अँड कलिग्स, myself this before I start my presentation, let you know that I can't speak a very good English. Kindly bear with me. I am still trying to learn the English language. मित्रांनो, त्याने सांगितलं की माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, मी तुम्हाला प्रेझेंटेशन करण्यापूर्वी हेच सांगतो की मला तोडकी मोडकी इंग्लिश येते, मला चांगली इंग्लिश येत नाही, मला समजून घ्या. मी अजूनही इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तो होता जपानचा वैज्ञानिक, रासायनिक प्रक्रिया सुरक्षा क्षेत्रातल्या, माझ्या क्षेत्रातला एक नामांकित तो व्यक्ती होता. जपान, चायना सारखे देश ज्यांच्यात इंग्रजी ही पूर्णपणे बोलली जात नाही, त्या लोकांना न्यूनगंड नसताना ते स्पष्टपणे सांगतात आणि ते शिकून घेतात. ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि इंग्रजी येत नाही म्हणून मला काहीच येत नाही हा गैरसमज पहिल्यांदा दूर करा. निश्चितच तुम्ही शिकले तर तुम्हाला ते हळूहळू आचरणात आणल्यावर ते येऊन जाईल. ते कसं करायचं हे तुम्हालाही माहिती आहे. वृत्तपत्राचं वाचन, युट्यूबवर जास्तीत जास्त इंग्रजीचे व्हिडिओ बघणे, शिक्षण विषयक तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्राविषयी, आणि जमल्यास तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की बोलणं मला खूप सोपं आहे पण ते करता येत नाही. परंतु मीही काही 10वी-12वीला एकदम हाय फाय इंग्लिश बोलत नव्हतं. मलाही तसाच न्यूनगंड होता. परंतु मला माझ्यावर विश्वास होता, माझ्या प्रोसेसवर मला ठाम विश्वास होता की मी हे करू शकतो आणि मी ते करण्याचा प्रयत्न आजही करतो. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, आयुष्यभर शिकत असतो. याच एका मूलमंत्रावर तुम्हाला पुढे जायचं आहे. मीही जातोय, तुम्हीही जा. आणि मी जर करू शकलो तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच करू शकाल. मित्रांनो, एक विशेष मुद्दा असा असतो की आर्थिक अडचण कशी सोडवायची. कारण की सर्व आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, माप हुशारी आहे, तुमच्याकडे टॅलेंटची काहीच कमतरता नाही, पण आर्थिक परिस्थितीच नाही. मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी आहेत. शैक्षणिक कर्ज आहे, विविध बँक आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, सुविद्या पोर्टल त्याच्यासाठी आहे. शैक्षणिक कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. शैक्षणिक कर्जावर मी माझे 2-4 आर्टिकल लिहिले आहेत, ते तुम्ही वाचू शकतात. त्याच्यानंतर शैक्षणिक कर्जावर मी माझे ब्लॉगही लिहिले आहेत, व्यवस्थित आर्टिकल, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला गरज असल्यास माझ्याशी संपर्क साधा.
तुम्ही शिकत असताना कमाव व शिका योजनाही तुम्हाला त्याचा लाभ घेता येऊ शकतो. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठांमध्ये यांची सुविधा ऑलरेडी आहे. शिकत असताना कर्ज व शिष्यवृत्ती तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही मेरिटमध्ये आले असाल किंवा जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या शाळेतून पहिले आलेले असाल किंवा एखाद्या ठराविक मार्कांपेक्षा, फॉर एक्झाम्पल 85% 90% तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला गुणवत्ता शिष्यवृत्त्या सुद्धा मिळू शकतात. तुम्हाला माहिती आहे की एसडीसी साठी आपली संस्था जी बऱ्याच वर्षांपासून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मदत करते आहे. LIC सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, रिलायन्स फाउंडेशन आहे, टाटा फाउंडेशन्स आहेत, अशा असंख्य संस्था आहेत जे तुम्हाला स्कॉलरशिप देतात. आणि फक्त ह्या संस्थाच नाही तर DT म्हणजे ज्याच्या थ्रू तुम्ही आता अभियांत्रिकीला प्रवेश घेणार आहात, ती संस्था महाराष्ट्र सरकारची ती सुद्धा स्कॉलरशिप देते. या टॅगलाईन मध्ये तुम्हाला इथे लक्षात येईल की येथे मी स्कॉलरशिप बद्दल उल्लेख केलेला आहे. त्याच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी जर पात्र असाल तर नक्कीच अप्लाय करा. पण आर्थिक अडचण असली म्हणून घाबरून जाऊ नका. संघर्ष करो या मरोचा असतो. तुमच्यासोबत दोनच ऑप्शन आहेत, एकतर करा किंवा तुमच्या गरीब परिस्थितीवर रडत बसा. पण मित्रांनो, तुमच्यात असलेल्या ठाम विश्वासावर तुम्ही या अडचणीवर सुद्धा मात करू शकता. करो या मरोच्या परिस्थितीत जर करून गेलात तर इतिहास घडणारा नाही. करून गेलात कमीत कमी स्वतःला दोष तरी नाही देता येणार की प्रयत्न केले नाहीत. मला विश्वास आहे की भगवान के घर में देर होती है अंधेर नाही. नक्कीच तुम्हाला यश मिळणारच. तुम्ही स्वतःला नेहमीच सांगत राहा की चले तूफान या चले फिर आंधिया, चले तूफान या चले फिर आंधिया, इरादे है मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. आता भारतातील अभियांत्रिकीची काय स्थिती आहे मित्रांनो? खरं सांगायचं तर मी सांगितल्याप्रमाणे 8 लाख आणि पेपरमध्ये सोशल मीडियावर प्रामुख्याने भेटेल की 8 लाख इंजिनियर दरवर्षी पास आउट होतात आणि AICTEचा रिपोर्टच सांगतो की दरवर्षी 60% म्हणजे 3 लाखांपेक्षा जास्त अभियंते बेरोजगार राहतात. त्यांना जॉब मिळत नाही. हा 2020-17चा रिपोर्ट आहे. हा 2020चा आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, मानवीय संसाधन विकास मंत्रालय, म्हणजे असं आता तुम्ही शिक्षण मंत्रालय झालं काही महिन्यांपूर्वी, त्या शिक्षण मंत्रालयाचा हा रिपोर्ट आहे 2019चा. त्यांचं म्हणणं आहे की 80% जास्त अभियंते बेरोजगार राहतात. आता तुम्ही म्हणाल हे निगेटिव्हिटी का? आम्हाला तुम्ही का सांगता? मी सांगतो याच्यासाठी की या निगेटिव्हिटी मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी दडलेली आहे. याच्यात पॉझिटिव्ह असं आहे मित्रांनो की भारतासारखा देश जो डेव्हलपिंग कंट्री आहे, उद्या तुम्हाला लाखो अभियंत्यांची गरज भासणार आहे. तुमचं स्किल इंडिया, मेक इन इंडिया, तुमचे स्टार्टअप म्हणजे जे काही नवीन नवीन उपक्रम तुम्ही नवीन उपक्रम उभारणार आहात आणि त्याच्या थ्रू जे उत्पादन करणार आहात त्याच्यासाठी लाखो अभियंत्यांची गरज आहे. आणि फक्त अभियंत्याची नाही तर स्किलफुल सक्सेसफुल अभियंत्यांची गरज आहे आणि ते आज आपल्या भारतात नाही. आज तुम्हाला सुवर्ण संधी आहे की तुम्ही या सक्सेसफुल इंजिनियरचा भाग बनू शकता. ते कसं ते बघूया. मग कोणाला म्हणायचं यशस्वी अभियंता? कसं आपण जे नोकरी मिळाले त्यांची टक्केवारी वाढवू शकतो? जे विद्यार्थी 2021, 22, 23, 24 मध्ये आता अभियांत्रिकीला जातील त्यांनी काय लक्ष डोळ्यांसमोर ठेवून अभियांत्रिकीला जायला पाहिजे? कशा प्रमाणे तुम्हाला एका सक्सेसफुल अभियंता होता येईल? फक्त जॉबच नाही मित्रांनो, तर आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या स्वहितासोबतच कुटुंबाचं हित, समाजहित, राज्यहित आणि देशहित आणि म्हणजे विश्वहिताचं काम आपल्याला करायचं आहे. कारण की मी अभियांत्रिकीच्या संज्ञेमध्ये सांगितलेलं असेल की जे तुम्ही अभियांत्रिकीमध्ये करणार आहात ते मानव कल्याणासाठी, म्हणजे या विश्वाच्या कल्याणासाठी. इतका दीर्घ दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही पुढे गेलात तर मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी नक्कीच होणार. काय करायचं यशस्वी अभियंता होण्यासाठी? फक्त चांगले मार्क्स, डिस्टिंक्शन निर्णय हे गरजेचं नाहीये मित्रांनो. म्हणजे किंवा हे पूर्ण नाहीये. तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेत म्हणजे तुम्ही सक्सेसफुल अभियंता झालात. डिस्टिंक्शन मिळालं किंवा 85% जास्त गुण मिळाले म्हणजे तुम्ही अभियंता झालात. तुम्हाला सर्व काही आलं असं नाही. 2005 किंवा 2000 साली जी अभियांत्रिकीची स्थिती होती ती खूप वेगळी होती. आज जी स्थिती आहे ती खूपच वेगळी आहे. पुढे 2025 आणि 30 पर्यंत इंजिनिअरिंग शाखेची जी डिमांड असणार आहे, जी मागणी असणार आहे, अभियंत्यांमध्ये ज्या गोष्टी शोधल्या जाणार आहेत त्या खूप वेगळ्या असतील.
त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कौशल्यपूर्ण व्हा. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल ज्ञानावर, प्रात्यक्षिकांवर भर द्या. चांगली बोलण्याची सवय, प्रेझेंटेशन स्किल्स, अनालिटिकल स्किल्स, त्याच्यासोबत लिडरशिप क्वालिटी, डिसिजन मेकिंग, स्टेज डेअरिंग, तुम्ही जेही सॉफ्ट स्किल्स लक्षात घ्याल, या सर्व गुणांची तुमच्या मध्ये आत्मसात करण्याची उर्मी हवी. आणि त्या उर्मीसोबतच ते कसं मिळवता येईल, आपल्याला स्वयंपूर्ण कसं करता येईल किंवा स्वयंपूर्णतेच्या दिशेने कशी वाटचाल करता येईल, याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. औद्योगिक इंटर्नशिप किंवा प्रकल्पाचा अनुभव घ्या. फक्त अभियांत्रिकीचा पुस्तकी अभ्यास करू नका. पुस्तकांसोबतच तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा केमिकल, औद्योगिक क्षेत्रात जा, इंडस्ट्रीमध्ये जा, भेट द्या. 2 महिन्याची 3 महिन्याची इंटर्नशिप करा, प्रोजेक्ट्स करा. तुमच्या क्षेत्रात पुढील काळात होणारे वेगवेगळे बदल आजच तुम्ही आत्मसात करून, की 5 वर्षानंतर माझ्या क्षेत्रात ही डिमांड होणार आहे, नॅनो टेक्नॉलॉजीला भर येणार आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये ह्या एका अमुक विषयावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे, येत्या 10 वर्षात त्याला मागणी वाढणार आहे. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांची तोंड ओळख अगोदरच करून घेतली तर नेमकं तुम्हाला कळेल की पुढे तुम्हाला काय शिकायचं आहे, काय करायचं आहे. काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतील, काही डिप्लोमाज असतील, ते तुम्ही करून तुमचं ते स्किल, ते कौशल्य तुमच्यात आणू शकता. वेगवेगळे छंद जोपासा. तुम्हाला डिग्री ही पोट भरण्याचं साधन आहे, तुम्हाला पोट भरण्यात पैसे कमवून देईल, पण तुमचे छंद, तुमची गुणवत्ता, तुमच्यात असलेल्या वेगवेगळ्या स्किल्स, ते तुमचे टॅलेंट, हे तुम्हाला तुमच्या इच्छित यशस्वी शिखरावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहित करेल. हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करताना आरोग्याकडे लक्ष द्या. कारण तुम्हाला माहिती आहे, जान है तो जहान है, बचन दे तो और भी लढेंगे. म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या. अभ्यासासोबतच आरोग्याकडे परिपूर्ण लक्ष देऊन तुमची वाटचाल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, की नोकरी कुठे मिळू शकते. सगळं झालं, सगळं सांगितलं मी तुम्हाला, पण जर मी ह्या विषयाला हात नाही लावला तर मित्रांनो मला नाही वाटत की तुम्ही म्हणाल की वेबिनारचा मला काही फायदा झाला. अभियांत्रिकीनंतर तुम्हाला शासकीय, सरकारी, सेमी गव्हर्नमेंट नोकरीच्या संधी आहेत. मी इथे काही नावं दिली आहेत जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, म्हणजे सरकारच्या मालकीच्या संस्था आहेत, त्याच्यात तुम्ही नोकरी करू शकता. त्याच्यात काही संशोधन संस्था आहे, बार्क आहे, किंवा इंडियन ऑइल सारख्या, भारत पेट्रोलियम सारख्या, भेल सारख्या, ONGC सारख्या सरकारी कंपन्या आहेत, ज्याच्यात तुम्ही BTech नंतर गेट नावाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्तेनुसार प्रवेश घेऊ शकतात किंवा जॉब मिळवू शकतात. लाखोंचं पॅकेज तुम्हाला तिथं मिळतं. तुम्हाला जर सरकारी नोकरीत इंटरेस्ट नसेल तर खाजगी नोकरीला जाऊ शकतात. खाजगी नोकरीचे, सरकारी नोकरीचे फायदे तोटे दोघांचेच आहेत. ते तुम्ही तपासून बघा, कुठे काय गेलं आणि काय होईल, माझा इंटरेस्ट कुठे आहे, मला नेमकं आयुष्यात काय साध्य करायचं आहे, हे तुम्ही तपासा. स्वतःचा व्यवसाय ओपन करू शकतात. येथे मी दाखवलेलं आहे की महाराष्ट्र इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग मधून पदवी घेऊन तुम्ही स्वतःचं भारत सरकारचं किंवा राज्य सरकारचं लायसन्स मिळून स्वतःचा उद्योग, स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळून कामं करू शकतात. म्हणजे तुम्हाला एंटरप्रिनरशिप कडे जायचं असेल, स्वतःचा बिझनेस टाकायचा असेल, स्वतःचा व्यावसायिक व्हायचा असेल, तर तुम्ही त्याच्याही शोधात राहा. त्याचाही मार्ग तुमच्यासाठी ओपन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करायची नाही आहे, खाजगीही नाही, शासकीयही नाही किंवा व्यवसाय नाही, मला संशोधन करायचं आहे, असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्यांनी संशोधनासाठी नक्कीच जा. प्रत्येक क्षेत्रात संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे आणि खूप साऱ्या संधी भारतात उपलब्धही आहेत आणि येत्या दिवसात उपलब्ध होणार आहे. जसं कोरोनामुळे बायोमेडिकल, नर्सिंग, फार्मसी या क्षेत्रात खूप मोठी वाढ आणि खूप मोठा बूस्ट मिळालेला आहे, तोही डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमची वाटचाल करू शकता. आणि जाण्या अगोदर मित्रांनो, हा वेबिनारला पूर्ण करण्या अगोदर एक छोटासा तुम्हाला संदेश द्यायचा आहे. यू कॅन डू इट इफ यू बिलीव्ह यू कॅन. तुम्ही करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, अख्खं जगाला वाटते तुझ्याकडून नाही होणार, तेरे बस की बात नाही, तू करू नको, तुला पेलवणार नाही, ते तुझ्यानं जमणार नाही. परंतु जर तुम्हाला वाटतं की नाही हे मी करू शकतो आणि मी करणारच, तर खात्री ठेवा बाळगा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच करणार आणि इतिहास घडवणार. म्हणून तो आत्मविश्वास बाळगा, न्यूनगंड बाळगू नका. यश एका रात्रीत मिळत नाही, अहोरात्र कितीतरी रात्री दिवस झटावा लागते आणि मग हे माणसाला यश मिळत असते.
ती मेहनत घेण्याची तयारी ठेवा आणि मित्रांनो, उद्याचा यशस्वी दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल याची मला खात्री आहे. आज तुमच्यासोबत आज बसलो आहे, मी सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष आज माझ्या अभियांत्रिकीच्या प्रवेशाला झाले. या सर्व वर्षांमध्ये तुम्हाला थँक्स म्हणण्या अगोदर माझ्या आई वडिलांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. माझी पत्नी, माझे शिक्षक, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझे हितचिंतक या सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळेच आजपर्यंतची माझी वाटचाल झाली आहे आणि पुढे होणार आहे. म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो. आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आभार. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. तुम्हाला कुठेही वाटलं की गोकुळ महाजन तुम्हाला मदत करू शकतो, कधीही मला तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला मेसेज टाका, कॉल करा. मी नक्कीच तुमच्यासाठी संवादासाठी अवेलेबल असेल. आणि आजच्या या वेबिनारचे आयोजन केल्याबद्दल एचडी सीटचेही रावलकर सरांचे, प्रवीण सोनवणे सरांचे आणि सर्व एचडी सीट टीमचे मी आभार मानतो. त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मला दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सर, काही प्रश्न पण आलेले आहेत. आपण जर कधी चॅटबॉक्सवरचे काही प्रश्न घेतले तर बरं होईल. नक्कीच सर, नक्कीच. मला वेळेची कुठलीही कमतरता नाही. विद्यार्थ्यांनी अजून जर मला म्हटले की अर्धा तास द्या तर मी द्यायला तयार आहे. प्रश्न आपण एक घेऊ आणि मग आपण समारोपाकडे जाऊ. हा सर. चॅटबॉक्स वरती सर प्रश्न आहेत, तुम्ही बघू शकाल की मी वाचून दाखवू सर? सर तुम्ही जरा वाचून दाखवाल तर बरं. व्हॉट एक्झॅक्टली डिफरन्स इज देअर इन इलेक्ट्रॉनिक अँड इंस्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग? इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि ENTC याच्यामधला फरक काय? तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी निगडीत. तुमच्या मोबाईलमध्ये जे सर्किट्स असतात, तुमच्या सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक फ्रीज आहेत किंवा तुमचं कूलर आहे किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक मोबाईल आहे, आयपॅड आहे, आयफोन आहे किंवा उद्योग क्षेत्रातल्या मोठमोठ्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये जे सर्किट असतात, म्हणजे ती प्रणाली उभारायची कशी. तुम्ही जी ऑटोमॅटिक सिस्टीम बघतात, ती तुमच्याशी बोलतोय. आता हे जे प्रक्षेपण चालू आहे, हे जे एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर ह्या गोष्टींमार्फत जे चालू आहे, एक ट्रान्समीटर एकूण एक संदेश पाठवेल, तिकडून तो रिसिव्ह करेल आणि त्याच्याबद्दल मी आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हे जे सॅटेलाइट सोबत जे कनेक्शन असतं, हे जे कम्युनिकेशन असतं, हे साधलं जाण्याचं जे अभ्यासक्रम असतो, मोबाईलचं जे नेटवर्किंग असतं, टॉवर आहे, टॉवरपर्यंत तुमच्या मोबाईलला सिग्नल आणि तुमच्या मोबाईल सिग्नल मधून तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला त्याच्यापर्यंत सिग्नल, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा मेकॅनिकल वेव्ह ज्या असतात, या सर्वांचा अभ्यासक्रम हा असतो ENTC मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच मध्ये काय असतं की या टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार प्रणालीचा कोणताच अंतर्भाव नसतो. त्याच्यात फक्त डिव्हाइसेस, ज्या वस्तू आणि सिस्टम्स, मग त्या अगदी छोट्या छोट्याच असतील, मायक्रो लेव्हलला तुमच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या, नॅनो लेव्हलच्या किंवा मॅक्रो लेव्हलच्या, म्हणजे अगदी विस्तृत. म्हणजे तुम्ही एखाद्या कंट्रोल लॅबमध्ये किंवा जेथे तुमचा व्हॉट्सअपचा, फेसबुकचा डेटा स्टोअर होतो चायनामध्ये किंवा अमेरिकेत, त्या जर तुम्ही लॅब बघितल्या तर त्या एकर्स मध्ये पसरलेल्या असतात. अशा ज्या लॅबमध्ये ज्या सिस्टीमची प्रणाली असते, त्याच्यासाठी जी इलेक्ट्रॉनिक सेगमेंट्स लागतात, जी एलिमेंट्स लागतात, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होतो. खूप मोठं विस्तृत क्षेत्र आहे ते इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यात फक्त काय असतं की टेलिकम्युनिकेशन, दूरसंचाराशी निगडीत कोणताही अंतर्भाव नसतो. आता इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काय असतं की इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये हे हार्डवेअर जास्त प्रमाणात असतात. ENTC आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघं गोष्टी असतात. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये 99% हार्डवेअर असतात, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतात, ते फिजिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात. मग तुम्हाला जी तुमची इंडस्ट्रियल प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी, ती सुरळीत चालण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, तुमचं तापमान मोजायचं असेल, प्रेशर मोजायचा असेल, प्रवाह मोजायचा असेल किंवा तुम्हाला लाईटाची इंटेन्सिटी मोजायची असेल, या सगळे मोजमापी करणारे जे उपकरणं असतात, त्याचा अंतर्भाव तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये होतो. तर तिघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तिघं गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा. वाटलं तर पुन्हा एकदा माझ्याशी वैयक्तिकरित्या तुम्ही संपर्क करा. आपण पुन्हा त्याच्यावर डिटेलमध्ये बोलूयात. सर, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. व्हॉट इज जेनेरिक इंजिनिअरिंग? जेनेरिक इंजिनिअरिंग, ठीक आहे. जेनेरिक इंजिनिअरिंग म्हणजे कसं असतं की जे जिनोम्स असतात, ही थोडी बायोलॉजीशी निगडीत ब्रांच आहे.
ज्याला जेनेरिक म्हणण्यापेक्षा तुम्हाला वाटतं ना जेनेटिक म्हणायचं असेल सर, जेनेटिक इंजिनिअरिंग. मी जर करेक्ट असेल तर मी जेनेटिक बद्दल बोलतो. तुम्हाला वाटतं की नाही जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी मला माहिती करून घ्यायचं तर मला जेनेटिक जेनेटिक. हा, जेनेटिक इंजिनिअरिंग काय असतं मित्रांनो, की जे जिनोम्स असतात तो आपल्या शरीरात प्रत्येक व्यक्तीमध्ये डीएनए असतात. त्या डीएनए मुळे आपली एक विशिष्ट ओळख असते. आपला चेहरा, आपण दिसतो कसं, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावांवरून ते कशामुळे असतं तर त्याचा एक सर्वात सूक्ष्म आणि महत्वाचा एलिमेंट असतो तो असतो डीएनए. प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो. म्हणून तुम्ही सिरियल्स मध्ये किंवा इंटरनेटवर बघत असाल की ते डीएनए चेक करतात, डीएनए फिंगरप्रिंट घेतात की नेमका हा व्यक्ती कोण आहे. त्या डीएनए लेव्हलवर इतक्या खालच्या म्हणजे सूक्ष्म स्तरावर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, वंशावळ, मग ती प्राण्यांची असेल, माणसांची असेल किंवा पशु पक्ष्यांची असेल, त्या लेव्हलचा, त्या सूक्ष्म लेव्हलला अभ्यास करून तुम्हाला प्रत्येक व्यक्तींच्या किंवा पशु प्राण्यांच्या आयुष्यात प्रगती कशी साधता येईल, त्यांचे वेगवेगळे क्लोन्स कसे तयार करता येईल, क्लोन इंजिनिअरिंग ज्याला म्हटलं जाते, की तसा सदृश्य प्राणी तुम्हाला लॅबमध्ये कसा तयार करता येईल, प्रयोगशाळेत कसं तयार करता येईल, तसं त्याचा अभ्यासक्रम हा जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये होतो. पुढचा प्रश्न सर. डिफरन्स बिटवीन ऑटोनॉमस अँड नॉन ऑटोनॉमस कॉलेज. ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस, येस. त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, की ऑटोनॉमस म्हणजे काय, स्वायत्तता, ऑटोनॉमी, त्याचा अर्थ तो स्वायत्तता. म्हणजे काय, जेव्हा राज्य स्तरावरील अभियांत्रिकी कॉलेजेस असतात ते कोणत्या तरी विद्यापीठाशी संलग्नित असतात, ऍफिलिएटेड असतात. तुम्ही तुमच्या प्रमाणपत्रावर बघा, ऍफिलिएटेड टू नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, ऍफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी, ऍफिलिएटेड टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बाटुलोनोरे असं लिहिलेलं असतं. म्हणजे त्या विद्यालयाचा अभ्यासक्रम हा त्या विद्यापीठाने ठरवलेला असतो. त्या कॉलेजेसची किंवा महाविद्यालयाची परीक्षा आहे त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार आणि आराखड्यानुसारच होईल. जो पॅटर्न असेल 80-20, 60-40, तो त्या विद्यालयाने नाही ठरवलेला असत, तो त्या विद्यापीठाने ठरवलेला असतो आणि त्याच्यानुसारच त्याची सर्व प्रक्रिया चालू असते. हे झालं नॉन ऑटोनॉमस. ऑटोनॉमस मध्ये काय असतं, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. महाराष्ट्रातल्या ऑटोनॉमस कॉलेजला सीओयूपी, बीजीटीआय मुंबई, सीओयूपी पुणे, एचजेजीएस नांदेड, वायचंद कॉलेज सांगली, ही काही उदाहरणं आहेत. ते या कॉलेजला स्वायत्तता याच्यासाठीच आहे मित्रांनो, की या कॉलेजचा पॅटर्न, अभ्यासक्रम आणि शिक्षण प्रणाली, परीक्षा प्रणाली ची निर्णय घेण्याची फ्रीडम, स्वातंत्र्य या कॉलेजला दिलेलं असतं. अभ्यासक्रमात काय अंतर्भूत करायचं, काय चेंज करायचं, काय बदल गरजेचे आहे याचं स्वातंत्र्य त्या कॉलेजेसला असतं. म्हणून त्यांना ते स्वायत्तता असलेले म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणतात. सर तुमचा नंबर काहींनी मागितलेला आहे, जो 5-6 मेसेजेस आहेत की तुमचा तुम्ही एक नंबर. काम करा, मला फेसबुकवर मेसेज टाका प्लीज सर्वजण, किंवा इंस्टावर मेसेज टाका, मी तुम्हाला तेथे माझा नंबर देतो, जेणेकरून मग आपल्याला प्रत्येकाशी संवाद साधता येईल. डिप्लोमा केल्यानंतर काय करायचं आहे? आता डिप्लोमा केल्यानंतर अभियांत्रिकीला जायचं असेल तर करू शकतात, पण डिप्लोमा नंतर जर तुम्हाला नोकरीच्या संधी असतील तर तुम्ही नोकरीच्या संधी घेऊ शकतात. म्हणजे 2 वर्ष नोकरी करा, तो प्रॅक्टिकल नॉलेज, तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे प्रात्यक्षिक अनुभव आयुष्यात घ्या. आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपल्या करिअरमध्ये ग्रोथसाठी, आपल्या विकासासाठी, वैयक्तिक विकासासाठी जर मला अजून बीटेक डिग्रीची किंवा बी डिग्रीची गरज भासू शकते माझ्या प्रमोशनसाठी, किंवा मला अजून जास्त नॉलेज मिळवायचं त्या क्षेत्रातलं, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला अजून शिकायचं आहे, की तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला त्या प्रात्यक्षिक अनुभवावरून असं जाणवलं की अजूनही मी जर शिकलो तर मी अजून याच्यापेक्षा चांगला जॉब, नोकरी, पैसे तर कमवू शकतो, पण समाजासाठी काही वेगळं तयार करू शकतो. एखादं मॉडेल असेल, एखादा उपक्रम असेल तो मी साधू शकतो, एखादा ऍप असेल की जे दिव्यांगांसाठी, लहान मुलांसाठी किंवा दुर्बलितांसाठी कामाला येऊ शकतं, असं जर तुमच्या मनात मित्रांनो असेल तर नक्कीच तुम्ही पुढील शिक्षणाचा विचार करू शकता. सर डाटा सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स 2 वेगळे प्रश्न आहेत. त्यांनी विचारले डाटा सायन्स बद्दल आणि कॉम्प्युटर सायन्स बद्दल पण सांगा. हा, तर खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली मी त्याच्याबद्दल सांगणारच होतो, पण वेळेची कमतरता होती मित्रांनो. मला हे तसा तरी वेळ झालेला पण काही हरकत नाही. मित्रांनो, डेटा सायन्स
आता ही खूप खूप नाविन्यपूर्ण आणि आज जी ट्रेंडिंग विषय आहे 2021 29 जुलै 2021 ला जर ट्रेंडिंग विषय मला विचारले भारतातले किंवा जगातले, त्याच्यापैकी डेटा सायन्स हा टॉप मध्ये आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि बिग डेटा, या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग मध्ये आहे. मशीन लर्निंग, ह्या कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये या सर्व गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील आणि खूप चांगल्या प्रमाणात जॉबही होतील आणि खूप चांगल्या प्रमाणात त्याच्याबद्दल कोर्सेसही चालू आहेत. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काय असतं, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे कोर मध्ये तुम्ही शिकता. काय काय सॉफ्टवेअर गोष्टी आहेत ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जावा आहे, .NET आहे, C++ आहे, HTML आहे, ऍडव्हान्स जावा आहे किंवा पायथॉन आहे. या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत तुम्ही त्या शिकता सॉफ्टवेअर त्याचा उपयोग करतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात, प्रोग्रामिंग करतात. त्याच्यासोबत हार्डवेअर मध्ये तुम्ही बघता की हार्डवेअर मध्ये मला कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात हार्डवेअर कमीत कमी जागेत जास्त प्रमाणात हार्डवेअर तयार करता येऊ शकतात. त्याच्यासाठी लागणारे छोटे छोटे इक्विपमेंट्स जे आहेत, इलेक्ट्रॉनिकचे एलिमेंट्स आहेत ते तुम्ही तयार करतात आणि मग हार्डवेअर तयार करतात. आता याचा सखोल अभ्यासक्रम तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये करतात. पण कम्प्युटर इंजिनिअरिंग मधलं डेटा सायन्स ही स्पेशलाइज ब्रांच आहे किंवा स्पेशल फील्ड आहे, तर त्याची उपशाखा आहे. डेटा सायन्स मध्ये तुम्ही लाखांमध्ये करोडोंमध्ये ज्या एंट्रीज असतात किंवा डेटा आहे, उद्या तुम्हाला भारत सरकारने सांगितलं की मला भारतातल्या मागच्या 10 वर्षांमध्ये अभियांत्रिकीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ग्रामीण भागातील संख्या आणि शहरी भागातील संख्या हवी आहे. ग्रामीण भागातल्या संख्येमध्ये जिल्हास्तरीय संख्या किती, तालुकास्तरीय किती आणि गाव लेवलवर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण संख्या किती, यांचं मला यशाचं मोजमाप करायचं आहे. अभियांत्रिकी गावापर्यंत रुजलेली आहे की नाही याचं मोजमाप करायचं आहे. असं जर तुम्हाला उद्या शिक्षण मंत्रालयाने सांगितलं आणि 1 करोड 2 करोड एंट्रीज असलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट तुमच्याकडे दिली की मला या सर्वांचं सेग्रिगेशन करून तुम्ही प्रेझेंटेशन द्या, असं जर सचिवालयाला सांगितलं, तर सचिवालय काय करेल की त्याच्यासाठी डेटा सायन्सच्या एका एक्सपर्टकडे किंवा एखाद्या कंपनीकडे, म्हणजे TCS असेल किंवा इन्फोसिस असेल, अशी कोणतीही मोठी कंपनी ज्याच्या डेटा सायन्सवर काम चालतं त्यांच्याकडे देऊन त्या क्षेत्रात त्यांना जे निश्चित आउटपुट पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करेल. मग तो डेटा कसा प्रोसेसिंग करायचा, त्याच्यातून इच्छित आउटपुट कसं सांगायचं, त्याच्यात काय काय सॉफ्टवेअर्स यूज होऊ शकतात, काय काय त्याच्यात अल्गोरिथम्स असतात, या सर्वांची माहिती तुम्हाला डेटा सायन्स मध्ये मिळते. मी तुम्हाला उदाहरण याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला अगदी क्लॅरिटी येईल की डेटा मॅक्रो डेटा पासून तर सूक्ष्म लेवल पर्यंतची माहिती एक्सट्रॅक्ट करण्याची जी पद्धत आहे त्याला डेटा सायन्स म्हणतात. हे थोडक्यात लक्षात ठेवा आजच्या लेवलला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड विच वन हॅव स्कोप इन, स्कोप कशामध्ये आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे की इलेक्ट्रॉनिकला आहे? मी तुम्हाला सांगतो बघा, स्कोप कशाला आहे आणि स्कोप कशाला नाही आहे. मित्रांनो, महत्वाचं काय की तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला आवड कशात आहे, मग ते आवड निवड ओळखायची कशी. फक्त केमिस्ट्री येतं म्हणून मला केमिकल इंजिनिअरिंग मध्ये सर्व काही येईल असं नसतं. तुम्हाला कम्प्युटरवर बसताना आनंद वाटतो म्हणून मला कम्प्युटर येईलच असं नसतं. पहिल्यांदा बघा की आज इंटरनेटच्या युगात तुम्हाला या गोष्टी सहज पडताळता येते. इलेक्ट्रॉनिक्सलाही तेवढा स्कोप आहे, कम्प्युटरलाही तेवढा स्कोप आहे. प्रश्न फक्त आहे की तुम्हाला त्याच्यात जाण्याची इच्छा आहे का. तुम्हाला फक्त नोकरीसाठी एकच जागा गरजेची आहे आणि कितीही आर्थिक मंदी असलेल्या क्षेत्रात जर तुम्ही गेला आणि तुम्ही त्याच्यात अव्वल असाल, तुम्ही त्याच्यात गुणवंत असाल, तर तुम्हाला नोकरी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याच्यामुळे स्कोप कशाला आहे हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला कशात आवड आहे, तुम्हाला कशात करिअर करायचं असेल आहे, ते स्वयं अध्ययनाद्वारे तुम्ही ते लक्षात घ्या. तरी पण तुम्ही जर मला विचाराल आज कशाला मागणी जास्त आहे, ऑफकोर्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला. मी जे क्षेत्र सांगितलं, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स, याला कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगल्या प्रमाणात महत्व आहे. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ENTC आहे, VLSI ब्रांच आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डेटा सायन्स येतात. जे विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स केला किंवा कम्प्युटर केलेला आहे त्यांना सारख्या संधी डेटा सायन्स मध्ये आहे. पण तुमच्या पहिल्यांदा गुणवत्ता ओळखा, तुमची आवडीनिवडी ओळखा. स्कोपला तेवढं महत्व देऊ नका, कारण की स्कोप पुढच्या 4 वर्षांनी तुम्हाला बघायचा आहे. 2021 साली ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याने
2021 मधला स्कोप विचारात घेऊन फायदा नाही. त्याला 2025 मध्ये काय परिस्थिती असेल त्याचा ताळामेळा लावणं गरजेचं आहे. 2025 मध्ये तुम्हाला नोकरीची गरज आहे, 2021 मध्ये नाही. आज कोरोनामुळे परिस्थिती भयावह असू शकते, परंतु 2025 मध्ये निश्चितच परिस्थिती सुकर आणि सुलभ झालेली असेल. तुम्हाला नोकरीच्या संधी असतील, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. फक्त स्वतःच्या या अभियांत्रिकीच्या प्रोसेसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पॅकेजेस, नोकरी ह्या गोष्टी आउटपुट आहेत मित्रांनो. तुम्ही इनपुट जर चांगलं दिलं, तुमचा कच्चा माल जसा चांगला जर असेल तर ज्या प्रोडक्ट तयार होतो त्याची गुणवत्ता चांगलीच असते आणि त्याची एक वेगळी ब्रँडिंग असते. त्याच्यामुळे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. तुमचा स्वतःचा सेल्फ ब्रँडिंग ही ऑटोमॅटिकच होईल. तुम्हाला पगाराची, नोकरीची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. प्रश्न भरपूर आहेत, अजूनही आहेत, कारण तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे समजून सांगतात आहेत की मुलं त्याच्यावरती सुद्धा लिहून राहिले आहेत की खूप छान एक्सप्लेन करतात आहेत. भरपूर विषय आहेत. फक्त एक आपण शेवटचा प्रश्न आपण याच्यातला कुठेतरी, प्रिंटिंग इंजिनिअरिंगला स्कोप आहे का, असा एक प्रश्न विचारलाय, तो आपण घेऊन आपण समारोपाकडे जाऊ. ओके, तर मित्रांनो अजूनही प्रश्न असतील, सर्व काही प्रश्न असतील त्याची उत्तरे मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. फेसबुक लाईव्हवर किंवा युट्यूबवर ही जी रेकॉर्डिंग आहे ती युट्यूबवर जाणार आहे. युट्यूबवर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून पाठवेल किंवा फेसबुक लाईव्हवर पाठवेल. प्रिंटिंग इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा संधी आहेत मित्रांनो, परंतु अशा ज्या स्पेशलाइज ब्रँचेस आहेत ना, जसं मी प्रिंटिंग इंजिनिअरिंग बद्दल विचारलं, तर नेमकीच तुम्हाला प्रिंटिंग इंजिनिअरिंग का करायची आहे आणि करायची आहे तर त्याचे कॉलेजेस आहेत का, आणि असतील तर कुठे आहे पर्यंत हे बघा. त्या कॉलेजेसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्याची स्थापना कधी झालेली आहे, कारण की नवीन फील्डमध्ये कधी काय असतं, त्या गोष्टीला वाव मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि तो वेळ जर तुम्हाला लागला म्हणजे तुमचं शिक्षण झालं प्रिंटिंग इंजिनिअरिंग मध्ये, पण प्रिंटिंग इंजिनिअरिंग मध्ये कदाचित स्कोप त्या वर्षी नसेल आणि तुम्हाला 1-2 वर्ष जर वाट पाहावी लागली, तर तो म्हणजे काय ते सहनशक्ती तुमच्यात आहे का. तर अशा ज्या नाविन्यपूर्ण ब्रँचेस आहेत त्याच्याला प्रवेश घेण्यापूर्वी प्रिंटिंग इंजिनिअरिंग आहे, फक्त न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आहे, करोजन इंजिनिअरिंग आहे, बायोमेडिकल आहे, फायर इंजिनिअरिंग आहे, या कोणत्याही ब्रांचेस विषयी तुम्हाला माहिती जेव्हा मिळवायची आहे तेव्हा ती मिळवाच. परंतु त्या गोष्टीला स्कोप किती आहे तो 4-5 वर्षानंतरचा तुम्ही ती माहिती किंवा तो जो काही सिच्युएशन असेल ती व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा की काय परिस्थिती असेल, मग मला नोकरीच्या किती संधी असतील. आज परिस्थिती 10% ती उद्या 50% होईल की 5% होईल, याचा ताळामेळा लावणे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वोत्तम मार्ग सांगतो की प्रिंटिंग इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या तज्ञांशी बोला. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ऍडमिशन घेऊ नका, खरंच त्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी बोला. वाटलं तर त्या स्थापना किंवा संस्थेला भेट द्या, त्याचा अभ्यास करा, युट्यूबवर व्हिडिओज बघा आणि नंतर तुम्हाला वाटलंच तर माझ्याशी पुन्हा बोला. मी तुमच्यासाठी नेहमीच अवेलेबल आहे. खूप छान मार्गदर्शन सर आपण या सगळ्या मुलांना, या सगळ्या वेबिनार मध्ये उपस्थित सगळ्यांनाच केलेलं आहे. खूपच सगळ्यांनाच ते युटिलाइज राहील आणि भविष्यात देखील युट्यूब, फेसबुक आणि एसडी सीटच्या वेबसाईटवर, एसडी सीटच्या युट्यूबवर या सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामुळे भविष्यात देखील या सगळ्या आपल्या मार्गदर्शनाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आज आपल्या बरोबर बंगलोरहून आमचे सोमवंशी सर जॉईंट आहेत. सोमवंशी सर म्हणजे हे आमच्या एसडी सीड या संस्थेचे सहकारी आहेत आणि ते सल्लागार समितीवरती सुद्धा आहेत. आणि आज त्यांना मी विनंती करणार की सर आपण बंगलोरहून आहात, परंतु आमच्या या कार्यक्रमात वेबिनार पूर्ण आपण अटेंड आहात. आपण या कार्यक्रमाचा समारोप आपण करावा. आपण आभार प्रदर्शन आणि समारोपीय वक्तव्य करून आपण समारोप करूया. नमस्कार मित्रांनो. आदरणीय सुरेश दादांच्या प्रेरणेने सतत 13 वर्ष एसडी सीटच्या ज्ञानयज्ञ तेवत आहे. या ज्ञानयज्ञाची मुख्य 2 कार्य कर्तव्य म्हणजे 2 गोष्टी देण्याचे, आर्थिक आणि बौद्धिक. आज हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे. संपूर्ण सतत नॉनस्टॉप 110 मिनिट चाललेल्या ह्या आपल्या कार्याचा खूप मोठा आनंद आणि आपुलकीने उल्लेख करावासा वाटतो. म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हा अनुभव आज आपल्या सर्वांना मिळतोय. एक आदर्श आपल्या पुढे मांडला जातोय. आतापर्यंत अशा अनेक बौद्धिक गोष्टी गोकुळ सरांनी, गोकुळ महाजनांनी ह्या वेबसाईटवरनं किंवा ह्या स्टेजवरनं अनुभवल्या आहेत, ऐकल्या आहेत. आणि आजच ते ह्या स्टेजवर येऊन आपल्याला बौद्धिक देत आहेत. खूप आनंदाची बाब आहे सगळ्यांसाठी. धन्यवाद. याचं महत्व असं आहे, कदाचित उद्या ह्या आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी या स्टेजवर असेल आणि अजून आम्हाला जास्त आनंद होईल. याच्या दोन गोष्टी आपण देत असतो. हे बौद्धिक दान पण देत असतो या एसडीसीच्या मार्फत. आणि ह्या अशा प्रकारे आमच्याच विद्यार्थ्यांनी ह्या व्यासपीठावर येऊन सगळ्यांना मदत मार्गदर्शन करणं, याचा एवढा आनंद आमच्यासारख्यांना सगळ्या एसडीसी परिवाराला कुठलाच नाही मित्रांनो. आपल्यात आज हजर असलेले मार्गदर्शक गोकुळ विश्वनाथ महाजन आपल्यासारखेच अगदी ग्रामीण भागातून आलेले, वाघोदा सारख्या रावेर तालुक्यातील खेड्यातून आलेले प्रधान अभियंता, मुख्य अभियंता, की ज्यांना आपण असंख्य नावांनी, असंख्य पदव्यांनी, विशेषणांनी गौरविलेलं आहे. ते टॉपर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, बेस्ट स्टुडंट्स आहेत, चांगले करिअर गायडन्स आहेत आणि विशेष म्हणजे चांगला माणूस आहे. आणि यांनी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. साधारणतः उदाहरण देताना आपण मोठमोठ्या लोकांची उदाहरणं देत असतो, पण हे आपल्या समोरच उदाहरण आहे गोकुळ महाजन सरांचं, की आपल्यातलाच, आपल्यासारखाच एक सर्वसाधारण परिस्थितीतला आणि खेड्यातला विद्यार्थी सुद्धा एवढी प्रगती करू शकतो, तर मी का नाही. ज्यावेळेला असे विद्यार्थी आमच्या समोर उभे राहतात, त्यांचं दर्शनाने सगळ्या मॉबला, सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रेरणा मिळते. ज्ञान तर मिळतच, पण त्यांच्या दर्शनाने प्रेरणा मिळते. नाही, वी कॅन डू, मी असं करू शकतो, सरांसारखं होऊ शकतो. आणि या सतत 110 मिनिट केलेल्या ज्ञान यज्ञात आपण जे सहभागी झालात महाजन सर, त्याबद्दल मी एसडीसीच्या वतीने विशेष असे आपले आभार मानतो. खरी फॉर्मॅलिटी आहे आभार मानणे. तुम्ही आमचेच आहात, आमचेच विद्यार्थी आहात, तशी गरज नसते, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मला या ठिकाणी 2 शब्द बोलावेच लागतील आपल्याबद्दल. ह्या कार्यक्रमासाठी ज्या बहुसंख्येने उपस्थित असलेले माझे विद्यार्थी मित्र आणि पालक, त्यांनी वेळ काढून या ज्ञान यज्ञाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सतत धडपडणारी आमची जी टीम आहे, एसडीसीची टीम, आणि त्यातली मुख्यत्वे करून रत्ना बाबीजी, मीनाक्षीताई, राजेशजी आवलकर, महेशजी गोरडे, आमचे डॉक्टर प्रसन्न कुमार इदासनी, आणि या सगळ्यांना एकत्र गुंफून, एकत्र आणून यांचं व्यवस्थित असं मॅनेजमेंट करणारे, सतत कार्यरत असलेले एसडीसी साठीचे आमचे प्रवीण सोनवणे, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि परत गोकुळ सर, आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला एकदा तरी यावं असं सगळ्यांच्या वतीने मी सांगतो. आजच्या कार्यक्रमाचे सांगता एसडीसीच्या वतीने मी करतो असं जाहीर करतो. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद सर. थँक्यू सर. खरं म्हणजे मी सध्या क्वारंटाईन मध्ये 10 दिवस. कर्नाटक सरकारचा नियम आहे की महाराष्ट्रातनं कोणी आलं
तर एक 10 दिवस तरी तुम्ही क्वारंटाईन राहा. मी माझ्या स्वतःच्या घरात, बेंगलोर येथील माझ्या स्वतःच्या घरात 10 दिवस आता क्वारंटाईन आहेत. आम्ही दोघं जण मिस्टर अँड मिसेस क्वारंटाईन म्हणून इथं थांबलेलो आहोत एका मोठ्या घरामध्ये. काळजी घ्या सर, आणि काळजी घ्या. तिथून ही सेवा करण्याची संधी मला मिळाली. म्हणजे खूप आनंद होतोय. काही कारण काम नसताना नुसतं डांबून घेण्याऐवजी असं काहीतरी काम करायला मला मिळतंय. याबद्दल एसडी सीटचे मी स्पेशल थँक्स आणि धन्यवाद देतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद एसडीसी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया जेव्हा जेव्हा गरज वाटेल आणि एसडीसीला जेव्हा जेव्हा माझी गरज वाटेल किंवा मला वाटेल विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे लोकलाईव्हच्या माध्यमातून, एसडी सीटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.